कृपया अमृत वर्षा करा। हे गुरु माऊली, कृपया अमृत वर्षा करा। हे गुरु माऊली, कृपया अमृत वर्षा करा। आलेल्या सर्व पुण्यात्मांना माझा नमस्कार. आपण कधी क्षेत्रात गेला असाल, उत्तराखंडमध्ये, हिमाचल प्रदेशमध्ये, तर तिथे तुम्हाला जाणवलं असेल की तिथले जे लोकल लोक आहेत ते स्वतःला पहाडी म्हणतात. आणि त्यांना त्याचा गर्व आहे की आम्ही पहाडी आहोत म्हणून. आणि बाकी मग तुम्ही कोणीही जा, मराठी जा, गुजराती जा, बंगाली जा, तमिळ जा, त्या सर्वांना एकाच जातीत मोजतात, ते म्हणजे मैदानी. म्हणजे ते म्हणजे पहाडी आणि तुम्ही म्हणजे मैदानी. मग तुम्ही स्वतःला काही भाषेत वाटून ठेवलेलं असेल ते तुम्हाला एकाच गिनतीत मोजतात. तसंच हिमालयामध्ये एक विशेष क्षेत्र आहे, विशेष जागा आहे. त्या जागेमध्ये जैन मुनींचा एक संघ राहतो. ते जवळजवळ 45 जण आहेत. आणि ते स्वतःला म्हणतात की जैन मुनी दोनच आहेत. एक ते जे तिथे हिमालयात राहतात ते, आणि दुसरे ते जे समाजात राहतात ते. ते म्हणतात समाज म्हणजे कोळशाची खदान. त्या कोळशाच्या खदानमध्ये पांढरे कपडे घालून राहा, नंगे राहा, कसेही राहा, पण व्हाल तर कायच ना. तर त्यांचं म्हणणं काय की तुम्ही त्याच समाजात राहता, तर मग कसले गच्छन, कसलं काय काय तुम्ही निरनिराळ्या वाटून ठेवलंय. आणि त्यांची इच्छा आहे की जैन धर्म ध्यानावर आधारित आहे, मेडिटेशनवर आधारित आहे, आणि आज मेडिटेशनच त्याच्यातनं सुटत चाललंय. तर त्या जैन मुनींची इच्छा आहे की पुन्हा पुनर्स्थापना समाजात ध्यानाची व्हावी, जैन धर्मात पुनर्स्थापना व्हावी. म्हणून त्यांनी मला सांगितलंय की तुम्ही समाजात जा आणि समाजातल्या जैन मुनींना ध्यान शिकवा. जैन लोकांना नाही, जैन मुनींना. तर सांगायचं तर त्यांनी जी सीमा बांधून दिली ना, त्याच सीमेत जाऊन मी कार्य करतो. मी पण जैन मुनींचे शिबिर घेतो, जैन लोकांचे नाही. म्हणजे जैन लोक याच्यात आले असतील तर काही त्याला मनाई नाहीये, पण म्हणजे त्यांच्यासाठी वेगळं नाही घेत. जैन मुनींचे शिबिर घेतो आणि ते खूप वर्षापासून घेऊन राहिले. असंच एकदा अहमदाबादला जैन मुनींचं शिबिर घेतलं. आणि ते जैन मुनीच्या शिबिरात सगळ्या गच्छचे जैन मुनी एकत्र झालेले असतात. तसे ते एकत्र होत नाहीत, पण तिथे झालेले होते. मेडिटेशन कॅम्पमध्ये सगळे एकत्र झाले होते. वेगवेगळ्या गच्छचे लोक एकत्र झाले होते आणि शिबिर सुरू झालं. शिबिर सुरू झाल्याच्या दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी त्यांचे जे मठाधीश होते, गच्छाधिपती होते, त्यांनी मला एक पत्र दिलं. स्वामीजी, तुम्ही ना संस्कृतचे महान विद्वान आहात आणि तुम्ही आमचे जैन धर्माचे मूल ग्रंथ वाचलेलेच, आणि त्या ग्रंथातली काही वाक्य, काही गोष्टी तुम्ही तुमची ग्रंथ हिमालयाच्या समर्पण योगमध्ये लिहिले. ते पत्र मी खिशात ठेवलं. त्यांना भेटायला गेलो शिबिर झाल्यानंतर. त्यांना म्हटलं, महाराज साहेब, पहिली गोष्ट, मी संस्कृतचा विद्वान नाही, मला संस्कृत भाषा येतही नाही. फक्त काही जैन मुनींच्या सानिध्यात हिमालयामध्ये राहिलो आणि जैन धर्मावरही आमची काही चर्चा झाली, कारण मी जैन नाही, तरी त्यांना समर्पित राहिलो. तर त्यांच्यातलं ज्ञान माझ्यामध्ये ट्रान्सफर झालं. त्यांनी दिलं नाही, मी घेतलं नाही, आपोआप ट्रान्सफर झालं. काय होतं, आपल्याला तेच ज्ञान माहितीये जे कोणी देऊ शकतं, कोणी घेऊ शकतं.
मी आज त्या ज्ञानाच्या गोष्टी करणार आहे, जे कोणी देऊ शकत नाही, जे कोणी घेऊ शकत नाही. ते आपोआप ट्रान्सफर होतं. आपोआप ट्रान्सफर होतं म्हणजे आपल्या इथे आहे ना, महाभारतात गोष्ट आहे, की एकलव्याने द्रोणाचार्यांकडनं धनुर्विद्या शिकायला गेला होता. त्यांनी प्रार्थना केली होती, की मला शिकवा. त्यांनी नाही म्हटलं. त्यांनी सांगितलं, मी फक्त राजपुत्रांना शिकवतो. सर्वसामान्य माणसांना शिकवत नाही. तरी सुद्धा त्यांनी त्या द्रोणाचार्यांना गुरु मानलं, परमात्मा मानलं, देव मानलं आणि देवासारखी त्यांची प्रतिमा बनवली एक मातीची आणि त्याच्याबरोबर त्यांनी धनुर्विद्या शिकली. ही गोष्ट आपण ऐकलेली आहे. तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. पण या गोष्टीचं सार हे, की जे आत्मज्ञान असतं, त्या आत्मज्ञानावर गुरुचा काहीही अधिकार नसतो. काहीच अधिकार नसतो. त्याच्याजवळ असतं, पण त्याचा काही अधिकार नसतो. अधिकार नसतो म्हणजे ते कोणी त्याच्यापासून घेऊ शकतं. तर तसंच त्या एकलव्याने द्रोणाचार्यांच्या आत्म्याशी एकरूपता साधली आणि द्रोणाचार्यांच्या आत्म्यापासून स्वतःच्या आत्म्याकडे ते ज्ञान ग्रहण केलं. तर आत्मिक ज्ञानाची विशेषता ही आहे, की देवाणघेवाण नसते याच्यात, आपोआप ट्रान्सफर होतं. तसं त्या गच्छाधिपतीने मी म्हटलं, ही गोष्ट सुद्धा कळायला जरा थोडी कठीण आहे. पण मी तुम्हाला आणखीन एक उदाहरण सांगतो. तुम्हालाही समजेल असं उदाहरण सांगतो. तुम्ही सगळे शाळेत शिकला असाल, सायन्सची लॅब असते आणि लॅबमध्ये एक YouTube असते. YouTube म्हणजे मोबाईलची YouTube नाही. YouTube म्हणजे एक काचेची नळी, ज्या नळीच्या 2 हे असतात, शिरे असतात आणि ती खालून जोडलेली असते, म्हणून तिला YouTube म्हणतात. म्हणजे असे यूच्या आकाराची असते. तर त्याच्यामध्ये जर 100 ml पाणी एक साईडला तुम्ही टाकलं ना, तर आपोआप 50 ml पाणी दुसऱ्या साईडला चाललं असतं. दुसरी साईड पहिल्या साईडकडनं घेत नाही, पहिली साईड दुसऱ्या साईडला देत नाही. फक्त त्याच्या खालूनच जुळलेले असतात. त्याच्यामुळे इकडे 100 ml टाकलं, इकडे 50 ml चाललं जातं. तसंच जर शिष्याची आत्मा गुरुच्या आत्म्याशी जुळते, तर ऑटोमॅटिकली गुरुचं सगळं ज्ञान शिष्याला आपोआप मिळून जातं. गुरु देत नाही आणि शिष्य घेत नाही. हे देवाणघेवाणच्या वरची गोष्ट आहे. आणि दुसरं ना, कोणाकडनं मिळालंय, कोणाजवळ होतं, हे सुद्धा कळत नाही. ते केव्हा होतं तेही कळत नाही. आणि कारण मी तुला दिलं असं म्हणूनही तो गुरु देत नाही आणि मी तुमच्याकडनं घेतलं असं म्हणूनही शिष्य घेत नाही. असंच एक ज्ञान, असं एक नॉलेज मलाही कोणाकडनं तरी मिळालंय. आता इतक्या गुरूंकडे गेलो, कोणाजवळ होतं आणि कोणाकडनं मिळालं काहीच माहित नाही. ते ज्ञान म्हणजे इथे बसून जगातल्या कोणत्याही माणसाबद्दलची माहिती मिळू शकतो. हे योग मार्गाने शक्य आहे. योगाची इतकी प्रगती झाली आहे, इतका प्रोग्रेस झालाय, की एक मनुष्य एका ठिकाणी बसून जगातली पूर्ण माहिती मिळवू शकतो कोणत्याही माणसाची. त्या माणसाच्या प्रॉब्लेम, त्या माणसाच्या समस्या, सगळं सगळं काही त्या माणसाच्या बद्दल सगळं काही जे काय म्हणतात ना, सर्वसाधारण लोक त्याला सुद्धा स्वतःला माहिती नसेल, त्या सर्व गोष्टी कळू शकतात. असाच एकदा प्रयोग आम्ही केला होता. भारतात नाही केला, बाहेर केला. एका ख्रिश्चन पादरीच्या घरी मी इंग्लंडला थांबलो होतो आणि तिथे ना टीव्हीवर एक कार्यक्रम होता. त्या टीव्हीवर एक मनुष्य कॅरलियन फोटोग्राफीचा कॅमेरा घेऊन आला. जी अलान्सन मुलगी होती ना, त्या मुलीला म्हणाले, मी तुझा फोटो काढीन आणि फोटो काढल्यानंतर मी सांगेन तू कशी मुलगी आहे. त्यांनी तिचा फोटो काढला. फोटो काढल्यानंतर त्या फोटोच्या आसपास जे कलर आले, ते कलर पाहून तिने सांगितलं, की तू अशी अशी मुलगी आहे. तू सगळं त्या मुलीच्या बद्दल सांगितलं. मी त्या पादरीला म्हटलं, की मला मुलगी नकोय, मला कॅमेराही नकोय, मला फोटोही नकोय, मला कलरही नकोय. मी असंच सांगू शकतो चित्ताने. ते म्हणे, ठीक आहे स्वामीजी, पुढच्या वेळा तुम्ही याल ना इंग्लंडला, तेव्हा आपण कार्यक्रम ठेवू. मी पुन्हा दुसऱ्या वर्षी जेव्हा गेलो ना, तेव्हा तिथली एक ऍक्टरीण होती इंग्लंडची. त्या ऍक्टरींनी एका व्हीनस टीव्हीवर कार्यक्रम ठेवला आणि ते टीव्हीवाल्याने तिला सांगितलं, जर तू बसशील त्या कार्यक्रमात तर आम्ही तुझ्या गुरुचाही कार्यक्रम घेऊ. बसलो, मी बसलो, ती बसली आणि एक अनवर राजा म्हणून अलाउन्सर होता, तोही बसला. आणि त्याच्यानंतर जगातनं, मी बसलो होतो लंडनमध्ये, जगातनं लोक विचारत होते, स्वामीजी मार्गदर्शन करे, बस एवढंच विचारायचे.
ते काहीच बोलायचे नाही, नावही सांगायचे नाही, पत्ता काहीच नाही सांगायचे. फक्त एवढं म्हणायचे. मी त्यांचं पूर्ण प्रॉब्लेम जाणून घ्यायचो, त्याचं निदान सांगायचो, सगळं काही झालं. तर काही ठिकाणी झालं आणि झाल्यानंतर मग तो अनवर राजा म्हणाला, भारत से महान ज्योतिषाचार्य आए हुए, आप आपका नाम भी मत बताओ, तो भी आपके बारे में सब कुछ बता देते. जेव्हा माझ्या हातात माईक आलं ना, तेव्हा मी म्हटलं, मी ज्योतिषाचार्य नाहीये, मला ज्योतिषाचं ज्ञान नाहीये. फक्त पूर्ण जगामध्ये प्रत्येक माणसाचं विचारसरणी वेगळी आहे. जसं प्रत्येक माणसाचा अंगठा वेगवेगळा आहे, अंगठ्याची छाप कोणत्याच माणसाची मिळत नाही. तसंच प्रत्येक माणसाचं आभामंडळ वेगळं आहे, प्रत्येक माणसाचा ओरा वेगळा आहे आणि जो मनुष्य विचारतो त्या माणसाच्या नुसत्या आवाजावरनं त्याचा ओरा पाहतो, त्याच्याकडे चित्त जातं. ओरा पाहिल्यानंतर त्याचं आभामंडळ पाहतो, नंतर त्याचे विचार कळतात आणि जशी त्याची विचारसरणी तशी त्याची स्थिती आहे. ती स्थिती कळते आणि स्थितीकडून मग त्याच्या प्रॉब्लेम ओळखतो आणि त्याचं निदान सांगतो. आता नंतर हे ओरा म्हणजे काय, आभामंडळ म्हणजे काय, लगेच हा विचार तुमच्या मनात आला असेल. आजच्या खूप 25 वर्ष आधी अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मी डॉक्टर लोकांचं शिबिर घेतलं. तर त्या डॉक्टरांना मी सांगितलं, ज्या शरीराला टच करू शकता आणि टच करून पाहू शकता त्या शरीराचं अध्ययन मेडिकल सायन्समध्ये, विचारांचं अध्ययन मेडिकल सायन्स नाहीये. आणि शरीरावर रोग व्हायच्या आधी माणसाच्या विचारांवर रोग होतो आणि जो योगी आहे ना, तो ते विचार पकडतो आणि तो सांगू शकतो की तुला कॅन्सर होणार आहे, तुला हा रोग होणार आहे 6 महिन्याआधी. पण 6 महिन्याआधी विचार खराब होतात, मग ते विचारांचा इफेक्ट बॉडीवर होतो. तर त्यांनी माझा मजाक उडवला, स्वामीजी ओरा-बिरा काही नसतं, आभामंडळ काही नसतं, तुमची नुसती कल्पना आहे. आता माझ्याजवळ काही प्रमाण नव्हतं, मी त्यांना काय सांगू काय असतं. नंतर काय झालं, परत अहमदाबाद मेडिकल कॉलेजने 3 वर्ष आधी एक शिबिर घेतलं डॉक्टरांचं. 1500 डॉक्टर आले होते. बाहेर मशीन ठेवली होती. त्या मशीनवर ते आपला ओरा चेक करायचे, आपला आभामंडळ चेक करायचे. नंतर परत 3 दिवसांनी शिबिर झाल्यानंतर चेक करायचे आभामंडळ. त्याच्यात बदलाव आलेला आहे, त्याच्यात चेंज आलेला आहे. आभामंडळ म्हणजे काय, ओरा म्हणजे काय, त्या माणसाचं चित्त किती शुद्ध आहे, त्या माणसाचं चित्त किती पवित्र आहे, हे आसपास त्याचे वेव्ज निर्माण होतात, त्याचे व्हायब्रेशन निर्माण होतात. आणि ते व्हायब्रेशन निर्माण झाले तर आज युवकांना त्याची खूप गरज आहे. तुम्ही पाहता न्यूजपेपरमध्ये जितके ऍक्सिडेंट होतात ना, त्यात मॅक्झिमम लोक यंगस्टर असतात. का की इनबॅलन्स होऊन चालवतात गाड्या आणि ऍक्सिडेंट होतात. दुसरं आत्महत्या यंगस्टर करतात. तुम्ही पहा आत्महत्या करणारे कोणी म्हातारे आत्महत्या नाही करत, सगळे तरुण लोक आत्महत्या करतात. हे सांगायचं तात्पर्य, जर युवकांनी ध्यान केलं, युवकांनी मेडिटेशन केलं तर त्यांच्या आसपास एक आभामंडळ निर्माण होईल, त्यांच्या आसपास एक ओरा निर्माण होईल, त्यांची कधीही दुर्घटना होणार नाही. एक दुसरं, त्यांची कधी हत्या होणार नाही. सांगायचं तात्पर्य, आज आत्महत्या त्या मेडिटेशननी रोखू शकतात. एवढे लाखो लोक आहेत, लाखो साधक आज ध्यान करतात. कोणी आजपर्यंत आत्महत्या केली नाही. तर त्या अनुभवावरनं मी तुम्हाला सांगू शकतो की आत्महत्या यांनी रोखल्या जाऊ शकतात. तर हे आभामंडळ म्हणजे काय, ओरा म्हणजे काय, आज आपण याच विषयावर बोलू. एकदा रामकृष्ण मिशनमध्ये डॉक्टर लोकांचं शिबिर घेतलं आणि त्या शिबिरात मी म्हणालो, त्या डॉक्टरांनी विचारलं, स्वामीजी तुम्ही इतक्या देशांमध्ये जाता, इतक्या देशात खाता, इतक्या देशात पिता, इतक्या देशात राहता, तुम्हाला डायरिया नाही होत, तुम्हाला डिसेंट्री नाही होत? मी त्यांना उत्तर दिलं, डायरिया डिसेंट्री तुम्ही खूप जवळची गोष्ट करता, माझ्या कारचा कधी ऍक्सिडेंटही होत नाही. त्यांना एकदम आश्चर्य वाटलं की आत्मविश्वासाने हे एवढे कसं सांगतात ते. त्यांनी आपल्या मठाधीशला विचारलं, हे स्वामी इतक्या आत्मविश्वासाने कसं सांगतात की माझ्या कारचा कधी ऍक्सिडेंटच होऊ शकत नाही. त्यांच्या मठाधीशांनी उत्तर दिलं, जो मनुष्य ध्यान करतो, जो मनुष्य मेडिटेशन करतो ना, त्याच्या आसपास एक आभामंडळ निर्माण होतं, त्याच्या आसपास एक ओरा निर्माण होतो.
आणि तो ओरा त्याला प्रोटेक्ट करतो. सांगायचं तात्पर्य, आभामंडल ओरा आपण पाहिलं ना, जुने आपण देवतांचे फोटो पाहतो, त्याच्या मागे एक आभामंडल दिसतं आपल्याला. ते आभामंडल काल्पनिक नाहीये, ते तुम्ही तुमच्या समोर सुद्धा निर्माण करू शकता, तुमच्या आसपास सुद्धा निर्माण करू शकता. आणि दुसरं गंमत म्हणजे आपल्याला आपलं कधी दिसत नाही, आपलं आभामंडल ना दुसऱ्यांना दिसतं. खूप आधी नागपूरला मी एक शिबिर घेतलं. त्या शिबिरामध्ये ते लीलाधर ठमके त्यांनी ते शिबिर ठेवलं होतं आणि लोक इतके कमी आले होते की लोकच नव्हते आणि हॉल मोठा होता. मी सगळ्यांना म्हटलं, एक काम करा, तुम्ही सगळे स्टेजवर चढून जा, आपण स्टेजवरच शिबिर घेऊ. चांगलं मोठं स्टेज होतं, स्टेजवर शिबिर घेतलं. तर त्या ठमकेजींना माझ्या मागे ओरा दिसला. ओरा दिसला म्हणजे पहिले त्यांना वाटलं की सावली आहे, पण सावली नव्हती. सावली वेगळी दिसत होती, ओरा वेगळा दिसत होता. ओरा म्हणजे कसं, जसं एक पांढरे शुभ्र साडी आहे आणि त्या साडीला थोडासा क्रीम कलरचा बॉर्डर आहे, ते कसं दिसतं तसं त्यांच्या मागे माझ्या मागे त्यांना दिसलं. तर पहिल्यांदा त्यांना दिसला. माझा ओरा मला नाही दिसला कधी, माझा आभामंडल मला नाही दिसलं, पण ते लोकांना दिसलं. तसं तुमची जर आध्यात्मिक स्थिती चांगली झाली तर तुमच्या आसपास आभामंडल बनेल, तुमच्या आसपास पण ओरा बनेल. आणि ओरा तुम्हाला नाही कळणार, तुम्हाला नाही जाणवणार, पण जे लोक तुम्हाला पसंतही करत नाही, जे लोक तुमचं तोंड पाहणंही आवडत नाही ज्यांना, ते लोकही तुम्हाला भेटायला यायला लागतील. असं जर यायला लागलं ना, तर ओळखून घ्या की तुमचा ओरा चांगला झालाय, तुमचं आभामंडल चांगलं झालंय. ते येतील, काही नाही, इकडे आलो होतो शेजारी कुठे भेटायला, म्हटलं चला तुलाही भेटायला येऊ, म्हणून तुला भेटायला आलो. खरं म्हणजे तुम्हाला भेटायला नाही आलेत ते, तुमच्या ओराने, तुमच्या आभामंडलनी ते खेचले गेलेत, खेचून त्यांच्यात इच्छा झाली की तुम्हाला भेटावं. आणि हे ओरा आभामंडल तुम्हालाही कळतं. तुम्ही ना एखाद्या दिवशी एखाद्या शांत ठिकाणी पुलावर बसा, एकदम शांत ठिकाणी पुलावर बसा. पुलावर बसा आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक माणसाला खूप सूक्ष्मतेने पहा. जसा एक मनुष्य गेला मोटरसायकलवाला, त्याच्याकडे पहा, असा आलाय. परत दुसरा एक मनुष्य आला स्कूटरवाला, त्याच्याकडे पहा. त्याच्यानंतर परत एक तिसरा सायकलवाला मनुष्य आला. त्या सायकलवाल्या माणसाला पाहिल्याबरोबर तुमच्या मनामध्ये प्रतिक्रिया होते की 2 धाप्पड द्यावे जाऊन त्याला. अशी प्रतिक्रिया का झाली? तो मनुष्य तुमच्या ओळखीचा नाहीये, त्या माणसाने तुमचं काही घोडं मारलेलं नाहीये, तरी तुमच्यामध्ये का प्रतिक्रिया झाली की जाऊन त्याला सप्पड मारा? म्हणजे त्या माणसाचे व्हायब्रेशन खराब होते, त्या माणसाचा ओरा खराब होता, त्याच्यामुळे म्हणजे त्याचे विचार खराब होते, त्याच्यामुळे त्याची प्रतिक्रिया तुमच्यावर झाली की तुम्हाला असं वाटलं की त्याला जाऊन थप्पड मारावे. तसंच जर तुम्हाला खूप लोक पसंत करत नाहीयेत, तर लोकांना दोष देऊ नका. तुमचं आत्मचिंतन करा की माझा ओरा खराब आहे का, माझा आभामंडल खराब आहे का, माझे विचार खराब आहेत का? तर तुम्ही ध्यान करा, मेडिटेशन करा, तर आपोआप तुम्ही तुमची स्थिती सुधारू शकता. एकदा मी काही जगभर फिरतो, तर मला ना जपानचे सगळे चांगले साधक माहिती आहेत, कॅनडाचे सगळे चांगले साधक माहिती आहेत, पण त्या साधकांना ना एक दुसरे नाही माहिती आहेत. तुम्ही एक रस्ता काढला की आपण आणि ते ना 3 दिवसाचं शिबिर केलं, त्यांचं पोट नाही भरत. ते म्हणतात नाही 8 दिवसाचं करा, आणि 8 दिवसाचं शिबिर केलं तर खूप खर्च येतो बाहेर. मी त्यांना म्हटलं, एक काम करा, तुम्ही तुमची तिकीटं काढा, मी गोव्याच्या आश्रमामध्ये तुमची व्यवस्था फुकट करतो, तुम्ही सगळे या. तर गोव्याच्या आश्रमामध्ये कॅनडाचे लोक आले, जपानचे लोक आले, सगळे झाले, जमा झाले. आणि गोव्याला आंतरराष्ट्रीय शिबिर डिसेंबरमध्ये होत असतं. असंच एक शिबिर चालू असताना श्रीपाद नाईक आले. ते आले, म्हणे स्वामीजी, मी एकदा सांसदांचं दिल्लीला शिबिर ठेवू का? म्हटलं ठेवा. तर त्यांनी दिल्लीला शिबिर ठेवलं. आणि त्या सांसदांच्या शिबिरमध्ये मी त्यांच्यासमोर एक प्रस्ताव मांडला. तो प्रस्ताव थोडा विचित्र होता आणि पास होणं सुद्धा कठीण होतं. तो प्रस्ताव मांडला, जितके आध्यात्मिक गुरु आहे सगळ्यांचा ओरा चेक करा, सगळ्यांचा आभामंडल चेक करा, आणि जर त्यांचं ओरा चांगला आहे, त्यांचं आभामंडल चांगलं आहे, त्याला सरकारी आध्यात्मिक गुरु म्हणून सर्टिफिकेट द्या आणि लायसन्स द्या 5 वर्षासाठी. 5 वर्षानंतर परत त्यांचा ओरा चेक करा, त्यांचं आभामंडल चेक करा, आणि जर चांगलं असेल त्याला रिन्यू करून द्या. जसं ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करतात की नाही तसं. तर त्याच्यात दोघांचाही फायदा आहे.
गुरुचा हे फायदा आहे की गुरुचा सत्यानाश झालाय हे गुरुला कळून जाईल. गुरुला कळत नाही काही. गुरु काय करतो? कार्यक्रम 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 करतो आणि त्याच्यामध्ये त्याची स्थिती केव्हा खराब होते आणि त्याची साधना केव्हा सुटते ते त्यालाच कळत नाही. तर गुरुलाही फायदा आहे की त्याचा सत्यानाश झालेला त्याला कळेल. आणि साधकांचा फायदा आहे, एका गुरुचा सत्यानाश झाला तर लाखो साधकांचा भाव तुटतो. मी त्यांना म्हटलं याच्यात दोघांचाही फायदा आहे, करा ना. अच्छा, दुसरं कंपल्सरी नका करू. आता बिना लायसन्सची सुद्धा काही लोक गाडी चालवतात. तसं कंपल्सरी नाही, पण ज्या गुरूंना हवंय त्यांना 5 वर्षाचा आध्यात्मिक प्रमाणपत्र मिळू शकतं जर त्यांनी आपला ओरा चेक केला तर. म्हणजे आज आध्यात्मिक स्थिती ओळखण्यासाठी मापदंड आहेत. त्या मापदंडांनी आध्यात्मिक स्थिती ओळखली जाऊ शकते आणि आध्यात्मिक स्थितीचं नाटक नाही होऊ शकत. एका माणसाजवळ ज्ञान नाहीये, नॉलेज नाहीये, पण तो पुस्तकं वाचून, दुसऱ्यांचे कोटेशन वाचून, पाठ करून, रटून त्या पुस्तकातल्या गोष्टी 4 लोकांना सांगून लोकांना प्रभाव टाकू शकतो. मी खूप विद्वान आहे. एक मनुष्य पैसा नाहीये, पण लोकांकडनं उधार घेऊन, बँकेकडनं उधार घेऊन, बँकेचं लोन घेऊन तो दाखवू शकतो मी खूप श्रीमंत आहे. म्हणजे विद्वत्तेचं नाटक होऊ शकतं, श्रीमंतीचं नाटक होऊ शकतं, अध्यात्माचं नाटक नाही होऊ शकत. जर तुमचं आध्यात्मिक स्थिती चांगली नाहीये तर ते ओरा बरोबर दाखवेल, हवा मंडळ बरोबर दाखवेल. तर सांगायचं तर असं साधकांनी प्रस्ताव ठेवला ते नुसते हसले. त्यांनी काही तो पास केला नाही आणि काही केलं नाही. पण कोण मांजरीच्या गळ्यात घंटी बांधते ना, तसा प्रकार होता. पण हीच गोष्ट मी जेव्हा थिओसॉफिकल सोसायटीमध्ये सांगितली की असं असं मी संसदमध्ये ठेवलंय दिल्लीच्या, ते इंग्रज लोक म्हणाले, स्वामी तुमचा पण तो ओरा 15 वर्ष जुना आहे, तुमचा पण तो ओरा 10 वर्ष जुना आहे. काही खूप जुने फोटो होते, ओराचे 15 वर्ष जुने, 10 वर्ष जुने. तुम्ही तुमचा ओरा चेक करू द्या ना. जर तुम्ही तुमचा ओरा चेक करू द्या तर आम्ही ध्यान शिकू, आम्ही मेडिटेशन शिकू. मी तयार झालो. म्हटलं ठीक आहे, जर माझा ओरा चेक करून तुम्ही ध्यान करसाल करा. तर अगदी समोर एक स्टेशन होतं, ट्यूबचं स्टेशन. जसं आपण मेट्रोचं स्टेशन म्हणतो ना मुंबईला, तसं ट्यूबचं स्टेशन होतं. त्या ट्यूबच्या मध्ये मला बसवलं आणि घेऊन गेले लंडनमध्ये घेऊन गेले. तर जेव्हा मी लंडनमध्ये पोहोचलो माझ्या डोक्यावर 9 स्टेशन होती. म्हणजे 9 स्टेशन क्रॉस करत 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 मी वर आलो. इतकं पोखरून ठेवलंय त्या लंडनला. आणि जसं आपण सिटी स्कॅनची वगैरे अपॉइंटमेंट घेतो ना, तशीच माझी अपॉइंटमेंट घेऊन ठेवली होती एका डॉक्टरकडे. आणि नंतर तिथे हात असे ठेवून त्या मशीनवर मला बसवलं आणि मशीनवर बसल्यानंतर ती मशीनने अर्धा तासपर्यंत चेक केलं आणि प्रत्येक चक्रावर स्पंदनं जाणवत होती की ती मशीन चेक करते. 1 चक्र 2 चक्र सगळी चक्र चेक केली आणि अर्धा तासानंतर त्यांनी रिपोर्ट दिली. आणि मला पहिला प्रश्न विचारला, तुम्ही जिवंत कसे आहात? मी म्हटलं का? म्हणे नाही, हा त्या व्यक्तीचा ओरा आहे, हे त्या व्यक्तीचा हवामंडल आहे ज्या माणसाचा शरीरभाव पूर्णपणे सुटला. जर शरीरभाव सुटला तर शरीरही सुटायला हवं. मी म्हटलं ही माझी ध्यानाची स्थिती आहे, 24 तास या स्थितीत नसतो. तर हे हवामंडल हे ओरा आहे. आणि नंतर त्या हवामंडलला, त्या ओराला, त्या पुस्तकाला रसनी छापलं, पूर्ण जगभर वाटलं. आणि जगभर जेव्हा वाटलं ना तेव्हा श्रीलंकेतही गेलं. आणि श्रीलंकेत गेलं तर श्रीलंकेच्या बुद्ध मंदिराचे मेन प्रिस्ट ते घ्यायला मला दरवाजाशी आले. स्वामी तुमचा ओरा खूपच पवित्र आहे, खूपच शुद्ध आहे. नंतर त्यांनी जेव्हा सांगितलं ना तेव्हा सगळ्या बुद्ध गुरूंनी ध्यान शिकलं, मेडिटेशन शिकलं. याच्यावरून आत्ताच एक गोष्ट आठवली. आत्ताच मागच्याच वर्षी मी लंकेत एका बुद्ध आश्रमात गेलो होतो. त्या आश्रमामध्ये त्यांना ध्यानच माहिती नव्हतं. ते म्हणे आम्हाला सांगितलंय सेवा करा आणि जप करा. ध्यान आम्हाला नव्हतं माहिती. त्यांना ध्यान शिकवलं. ध्यान नाही म्हटलं, बुद्ध धर्म पूर्ण ध्यानावर आधारित आहे, तुम्ही कसं ध्यान सोडता? एक. दुसरं, तिथल्या प्रधानमंत्र्याला कळलं की कोणी गुरु आले जे ध्यान शिकवतात, मेडिटेशन शिकवतात. त्यांनी मला बोलवलं आणि बोलवून 2 तास बसून ध्यान शिकलंय. सांगायचं तात्पर्य, जर तुम्ही म्हणता की माझ्याजवळ वेळ नाही, तुम्ही प्रश्न विचारतो, तुम्ही त्या प्रधानमंत्री मोठे आहात. जर प्रधानमंत्री 2 तास देऊ शकतो, शिकू शकतो आणि सगळं कबूल केलं बरं, सूट काढून टाकला,
जोडे काढून टाका, बेल्ट काढून टाका, चष्मा काढून टाका, सगळं जसं म्हटलं तसं केलं आणि खाली बसून मेडिटेशन शिकलेत त्यांनी. का? पण मेडिटेशनचं महत्व माहिती आहे, ध्यानाचं महत्व माहिती आहे. आणि आज जो जगात प्रसिद्धी मिळाली ना, ती फक्त ओरामुळे मिळाली. ती फक्त आभामुळे मिळाली. आभा मंडल ते लोक ओळखतात. म्हणजे आता ज्यांच्या घरी जातो ना, तर ते जसे म्हणतील तसं मी वागतो. त्यांनी सांगितलं, "स्वामीजी, इथे हे असले कपडे चालणार नाहीत. पॅन्टा घाला, पण इथे थंडी असते. हाडांमध्ये थंडी जाते आणि काय 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 त्यांचं स्वेटर घाला, जॅकेट घाला." तर ते जे म्हणतात ते कपडे घालून त्यांच्यावर फिरतो. तरीही तिथे जे हिलर्स आहेत ना, ते दुरून ओळखतात, की या माणसाचा ओरा वेगळा आहे. या माणसाचा आभामंडळ वेगळं आहे. हा मनुष्य सामान्य मनुष्य नाहीये. तर म्हणजे ओराला ओळखणारे, आभामंडळाला ओळखणारे कित्येक लोक आहेत तिथे. आपल्या इथे आहेत का? नाही. तर सांगायचं तात्पर्य का? जोपर्यंत तुमची आध्यात्मिक प्रगती होत नाही, तोपर्यंत या सगळ्या गोष्टी कळणार. आणि ओरा, आभामंडळाचं ज्ञान या पत्रकारांनाही नाहीये. या टीव्ही चॅनलवाल्यांनाही काही नाही. यांची सुद्धा शिबिरं घेतो ना, यांना म्हटलं, तुम्ही लोकांचे आतडे-पातडे सगळे काढत असत. एकदा आपले स्वतःचे काढा ना. बसा एकदा, लिहा डायरी. मला कोणचे विचार येतात, मी कोणचे विचार करतो आणि सतत मला कोणचे विचार येतात. त्यांना म्हटलं, असं तुम्ही पहा बरं. एक डायरी घ्या आणि एक आठवडाभर जे विचार येतात, आज दिवसभर रात्री लिहिताना कोणचे विचार आज आपण केले ते सगळे लिहून काढा. आणि जर अंतरचा प्रश्न आहे. जर तुम्हाला काही सतत मिळावं, मिळावं, मिळावं असं वाटतंय आणि पूर्ण आठवड्यात सतत वाटतंय, मिळावं, मिळावं, मिळावं. काहीतरी, काहीही लक्ष्य, वस्तू असू शकतं, जागा असू काहीही. सतत तुम्हाला जर वाटतंय मिळावं, 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 तर सावधान होऊन जा. कारण तुमच्यामध्ये नाभी चक्राचं स्टेज निर्माण होतंय. नाभी चक्राचं स्टेज म्हणजे काय? जसं आपण पाहतो की नाही, एखादं नाट्यगृह असतं, त्या नाट्यगृहामध्ये एक स्टेज निर्माण असतं. ते परमनंट असतं, पक्क असतं, हॉल असतो तो. आणि रोज नाटकं बदलत असतात. कधी हे नाटक असतं, कधी ते नाटक असतं. रोज नाटकं बदलतात, पण स्टेज तेच असतं. तसंच जर कोणतीही गोष्ट मिळावी, मिळावी, मिळावी असं तुम्हाला जर सतत वाटतंय, तर काही दिवस सतत वाटता तुमच्यामध्ये त्या अतृप्तीचं स्टेज निर्माण होईल. मी तुम्हाला उदाहरण समजवतो. असं कल्पना करा, की तुम्हाला असं वाटतंय, की मला एक स्कूटर घ्यायचंय, मला स्कूटर घ्यायचंय, मला स्कूटर घ्यायचंय, मला स्कूटर घ्यायचंय, मला स्कूटर हवी आहे, मला स्कूटर हवी आहे. सारखा जप चाललाय स्कूटरचा, स्कूटरचा, स्कूटर. असं तुम्ही काही दिवस केलं. होऊ शकतं 1 वर्ष होऊ शकतं 2 वर्ष होऊ शकतं. आणि वर्षभराने तुम्ही ते स्कूटर घेतलं, बँक लोन काढून स्कूटर घेतलं, तरी तुमची तृप्ती होईल का? नाही. ते स्कूटर मिळाल्यानंतरही तृप्ती नाहीये, समाधान नाहीये. मग तुमचं पुढे गेल, मारुती कार हवी आहे, मारुती कार हवी आहे, मारुती कार हवी आहे. मारुती कार घेतली. नंतर मर्सिडीज हवी आहे, मर्सिडीज हवी. म्हणजे ते चालतच आहे. मी म्हटलं ना, एकदा स्टेज निर्माण झालं, की नंतर त्याची नाटकं बदलत राहतात. तर माझं उपभोगाशी विरोध नाहीये. स्कूटर घ्यायची घ्या, बाजूला लावा. एक नाही तर विचार करू नका. काही विचार तुम्हाला जर सतत येतोय, की हे मिळावं, 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 तर नाभी चक्राचे दोष निर्माण होतात ते. आणि ते एकदा दोष निर्माण झाले ना, मग अजन्म तुम्ही अतृप्त राहाल. कधीच तुमची तृप्ती होणार नाही. आणि दुसरं ध्यान तर कधी लागणारच नाही. का? अतृप्ती हे सगळे भविष्याचे विचार ना. मिळावं म्हणजे भविष्य. वर्तमानात काही नसतं आणि वर्तमानात जोपर्यंत तुम्ही येत नाही, तोपर्यंत ध्यान लागणार नाही. म्हणून मिळावं, मिळावं असं कधीही विचार करू नका. घ्यायचं, मिळालं ठीक आहे, नाही मिळालं ठीक आहे. वर्तमानात राहा ना. प्रेझेंटमध्ये राहा ना.
जसं नाभी चक्राचं स्टेज आहे ना, असंच आज्ञा चक्राचा स्टेज आहे. समजा तुम्ही कुठे नोकरी करताय आणि नोकरी करताय तिथे तुमचा जो बॉस आहे त्याच्याशी तुम्हाला काही वाकडं आहे आणि तुम्हाला तो बिलकुल नाही आवडत आहे. तुमच्या आज्ञा चक्रात तो बसलाय आणि तुम्ही त्याला वर्षभर झेललं तर काय होईल? वर्षभरानंतर तुमच्या आज्ञा चक्राचं स्टेज निर्माण होईल. त्याच्यानंतर तुमची बदली झाली. तुम्ही दुसऱ्या जागी गेल्या. तिथल्या बॉसला तुम्ही आपल्या स्टेजवर घ्याल. तिसऱ्या ठिकाणी जाल. तिथल्या म्हणजे रोज कोणी ना कोणी व्यक्ती तिथला बदलत राहील. तुमच्या स्टेजवरची नाटकं बदलत राहतील, पण नाटक सतत ते स्टेज आहे. आपलं विचारांचं अध्ययन करा. विचारांचं अध्ययन करायची अत्यंत आवश्यकता आहे. तुम्हाला कोणते विचार सतत येतात, जे सतत येतात ना ते एकदम खतरनाक आहे. असं नाही की एखाद्या टीव्ही मेकॅनिकचा टीव्ही खराब होत नाही. होतो ना, तो आपला टीव्ही ठीक करून घेतो. मला विचार येत नाही असं नाही, येतात ना, पण किती? पावसाच्या पाण्याचा बुडबुडा. बुडबुडा येतो, फुटतो. विचार आला, गेला. जर विचार सतत होत राहिला तर जसं कोळसाची रेग असतं की नाही, जितकी घासाल ती काळी होईल. तसंच अगदी एकच विचार सतत येत राहिला तर तो तुमच्या चक्राला डॅमेज करेल आणि नंतर तुम्हाला प्रॉब्लेम उभे राहतील. शरीराचे प्रॉब्लेम उभे राहतील आणि शरीराच्या प्रॉब्लेमवरनं आठवलं, तुम्ही स्त्रिया पूर्ण दुनियाभरचे विचार करत असता. नवऱ्याचा विचार करता, मुलाचा विचार करता, मुलीचे विचार करता, सगळ्यांचा विचार करता, सगळ्यांची काळजी करता. त्यांनी तुमच्या शरीराचा तुम्ही सत्यानाश करताय. तुमच्या लक्षात येत आहे? आत्ता काय झालं? कलकत्त्याला एक साधिका, चांगली साधिका हॉस्पिटलाइज झाली. तिला हार्ट अटॅक भरती होती, 9व्या मजल्यावर भरती. तिला भेटायला गेलो. बाई गं, हार्ट अटॅक कसा आला? तू तर रेग्युलर ध्यान करते, रेग्युलर मेडिटेशन करते. ती म्हणे, स्वामीजी काय सांगू? ती माझी मुलगी कुसुमनं नवऱ्याला सोडून आली आहे आणि ती आली आहे ना 1 वर्षाभरापासून घरात आहे. तेव्हापासून माझं चित्तच लागत नाही, काही ध्यानही लागत नाही आणि मला खूप काळजी यायची, खूप चिंता आहे. आणि हिची चिंता करता करता मला हार्ट अटॅक आला. ती कुसुमही तिथेच उभी होती. त्या कुसुमला म्हटलं, बघ तुझी आई म्हणते तुझी काळजी करून करून तिला हार्ट अटॅक आला. आता अर्धा हार्ट अटॅक तू घे. ती कुसुम शिव्या द्यायला लागली आईला आणखी. खबरदार जर माझा विचार केला तर आत्ता 9व्या मजल्यावर खुदून मी जीव देते. मी तिला सांगितलं, बघ ग बाई, ज्या मुलीची काळजी करून तुला हार्ट अटॅक आला, ती मुलगी 2 शब्द प्रेमाशी तुझ्याशी बोलत नाहीये. ती आणखीन धमकी देते, जीव देते म्हणून. आणि तू काळजी करून तिचं काही भलं झालं का? तिचं काही चांगलं झालं का? हे बघ, जशी तू एक आत्मा आहे ना, तशी ती पण एक आत्मा आहे. ती पण आपले काही कर्मभोग घेऊन आलेली आहे ना. ती भोगायलाच आलेली आहे. तर तिला तिचे कर्मभोग भोगू दे ना. तू कशाला तिचं टेन्शन करते? हे लक्षात ठेवा. तुम्ही मुलगी पैदा केली आहे, पण मुलगी वेगळी आत्मा आहे. तुम्ही नुसते तिला पैदा करायचे माध्यम झालाय. सर्व काही ती मुलगी नाहीये. त्या मुलीला तिचे भोग भोगावेच लागतील. ती भोगेल. त्याच्यात तुम्ही शेअर नाही करू शकत. तुम्ही चिंता करून काही तिचं भलं होणार आहे का? नाही. आणि दुसरं, तुम्हाला तुमचे घरचे लोक हॉस्पिटलमध्ये नेऊन टाकतील. तर आधी स्वतःची स्थिती चांगली करा, स्वतःचं मेडिटेशन चांगलं करा. स्वतःची स्थिती चांगली झाली, सगळ्या परिस्थित्या बदलतात. पूर्ण घराच्या परिस्थित्या बदलतात. एक मनुष्य जर ध्यान करत असेल ना, पूर्ण घराची परिस्थिती बदलते. आणि जर बायकांनी ध्यान केलं तर पुरुषांची स्थिती सुधारते. हे या ध्यानामध्ये खूप विशेषता आहे. एकदा काय झालं, मी शिंप्याकडे कपडे शिवायला टाकायला जायचो. तिथे तिच्या काउंटरवर त्याची बायकोही बसली असायची. त्या बायकोशी नमस्कार चमत्कार व्हायचा. म्हणजे थोडी तोंड ओळख होती, जास्त काही माहिती नव्हती. आणि एक दिवस काय झालं, ती बायको सेंटरवर आली ध्यानाची आणि नंतर मला म्हणे, स्वामीजी
मैं ना मेरे पति को डाइवोर्स देना चाहती हूँ, उसको छोड़ना चाहती हूँ। मतलब क्या हो गया? वो तो सज्जन आदमी, कितना अच्छा टाइम पे टेलर कपडा दे देता, इससे बड़ी सज्जनता का प्रमाणपत्र क्या? तिथं टेलर कधी वेळेवर कपडे देत नाहीत. ती म्हणे वो दिन में सज्जन है, रात को दुर्जन है. म्हटलं फिर? म्हणे तो रात्री येतो दारू पिऊन आणि खूप धिंगाणा करतो घरात. टीव्ही फोड, हे फोड, ते फोड, त्याला मार, त्याला मार, खूप धिंगाणे करतो. रात्रभर ते चालू असतं. आणि 1-2 दिवस ठीक आहे. रोज व्हायला लागलं, तर मी कंटाळली या नवऱ्याशी आणि आता मी याला सोडूनच देणार आहे. मी सहानुभूती दाखवली तिला. नाही, असल्या नवऱ्याला तर सोडूनच देऊ. बिलकुल असे फालतूचे नवरे करून करायचं काय? रोज ताज कोण सरळ. पण एक काम कर ना तू, त्या नवऱ्याला सोडायच्या आधी ध्यान शिक आणि 45 दिवसाचं अनुष्ठान कर. आणि 45 दिवसाचं अनुष्ठान केलं ना, तुझ्या नवऱ्याची दारू आपोआप सुटून जाईल. आणि तुझी प्रॉब्लेम दूर होईल. तुला प्रॉब्लेम नवऱ्याची नाहीये. तुला प्रॉब्लेम दारूची आहे. ती दारू सुटून जाईल 45 दिवसात. ती रेग्युलर ध्यान करायला लागली, रेग्युलर सेंटरवर यायला लागली. 45 दिवस रेग्युलर ध्यान केलं. पुन्हा भोकांड पसरून बसली. स्वामीजी, तो तर पूर्ण बाटलीच्या बाटली पितो. तुम्ही तर म्हणते सुटून जाईल, त्याची अर्धी झाली नाही अजून. म्हणून रडायला लागली. मी म्हटलं, बाई गं, तू अंगावर अत्तर टाकते आणि मोठमोठे अत्तर टाकते आणि तुझं नाक कुठे? तुझं नाक आहे गंद्या नालीमध्ये. जर नालीमध्ये नाक टाकलं तर अत्तराचा वास कसा येईल? तू रेग्युलर मेडिटेशन करते, रेग्युलर ध्यान करते, पण लक्ष कुठे? त्या दारुड्या नवऱ्यामुळे. जर चित्त तुझं जर तिथे, तर तुझ्यात सुधार कसा होईल? तुझ्यात चेंज कसा होईल? आणि जोपर्यंत तुझ्यात चेंज होत नाही, तोपर्यंत त्याच्यात चेंज कसा होईल? आता एक काम कर, परत एक अनुष्ठान कर 45 दिवसाचं. आणि 45 दिवसात नवऱ्याचा विचारही करू नकोस. पण त्याच्याकडे चित्त गेलं तर तो तर नाही सुधारणार, तू बिघडशील. तर पुन्हा तिने दुसरं अनुष्ठान सुरू केलं. 45 दिवस व्हायलाच आले असतील, थोडे 1-2 दिवस कमीच असतील. तो नवरा स्कूटरवर यायचा, सिगरेट फुकत बाहेर बसायचा. एक दिवस खूप जोराचा पाऊस आला, तर काय करायचं? तो घुसला सेंटरमध्ये आणि मागे येऊन बसला. मागे येऊन मला म्हणाला, स्वामीजी, आज मैंने भी ध्यान किया. म्हटलं, अच्छा. स्वामीजी, मैं भी ध्यान सीखना चाहता हूँ. म्हटलं, अच्छा. स्वामीजी, मैं लेकिन रात को दारू पीता हूँ. म्हटलं, रात को दारू पिया कर, सवेरे ध्यान किया कर. चलेगा? म्हटलं, अरे दौडेगा. तर तो ध्यान करायला लागला, मेडिटेशन करायला लागला. आणि ध्यान करायला लागल्यानंतर काय चेंज झाला माहितीये? एक तर दारूच्या ग्लासामध्ये त्याला स्वामीजी दिसायला लागले. दारूच्या दुकानात जायचं, दारूचं दुकान बंद मिळायचं. आणि तिसरा प्रकार म्हणजे त्याला उलट्या होणं सुरू झालं. जसं दारू प्यायचा त्याला उलटी व्हायची, दारू प्यायचा उलटी व्हायची. का? जसं ध्यान करताना तुमचं नाभीचक्र ऍक्टिव्हेट होतं आणि नाभीचक्र ऍक्टिव्हेट झाल्यानंतर ऑटोमॅटिकली दारू बाहेर फेकली जाते. आणि मग त्यांनी विचार केला, बहुतेक आजकाल मला दारू पचत नाही. त्याची दारू सुटून गेली. तर सांगायचं तात्पर्य, जर बायकोनी ध्यान केलं तर पुरुषाचं स्थिती सुधारते, पुरुषाची दारू सुटते. इतकं पॉवरफुल हे ध्यान आहे. आणि पुरुषच त्रास देणारे असतात असं नाही, बायकाही त्रास देणारे असतात. आता तुमचंही सांगतो. एक खूप चीफ इंजिनियर मला भेटायला आला. तो म्हणाला, स्वामीजी, माझ्या बायकोचे जासूस माझ्या ऑफिसमध्ये लागलेले आहेत. एखादी बाई माझ्या कॅबिनमध्ये येऊन अर्धा तास बसली तर रात्री बायको मला बडवते. तर मी तिला डायव्हर्स देणं चाहतो, मी तिला सोडून देणं चाहतो. मी म्हटलं, हा, असल्या बायकोला सोडूनच द्यावं. पण एक काम कर ना, 45 दिवस ध्यान कर, 45 मेडिटेशन कर, ते ऑटोमॅटिक तुझ्यामध्ये चेंज येईल, बायकोमध्ये चेंज येईल. त्यांनी 45 दिवस ध्यान केलं, मेडिटेशन केलं. नंतर मी त्याला विचारलं, काही चेंज आला का? काही बदलाव आला का? नाही स्वामीजी, आजकाल तर सिर्फ गालिया देते. म्हणजे मारत नाही आजकाल, फक्त शिव्या देते. आणि नंतर काही दिवसांनी त्याची बायको शिकायला आली, स्वामीजी, मैं भी ध्यान सीखना चाहती हूँ, मैं भी मेडिटेशन सीखना चाहती हूँ. म्हणजे सांगायचं तात्पर्य, पुरुषांनी ध्यान केलं तरी बायकोमध्ये चेंज येतो, बायकोमध्ये ध्यान केलं तर पुरुषामध्ये येतो. फक्त एक दुसऱ्याला सुधारायचा प्रयत्न करू नका. जर सुधारायचा प्रयत्न केला, तुमचे बिघडण्याचे पूर्ण चान्सेस आहेत. दुसरं, आम्ही ना काहीच समाजकार्य केलं नाहीये, आम्ही काहीच सोशल वर्क केलं नाही. पण सोशल वर्क घडतं, समाजकार्य घडतं. कसं घडतं सांगतो. एकदा एका नशामुक्ती केंद्रावर मला प्रवचन द्यायला बोलवलं.
आणि तिथे ना एखादा डॉक्टर यायचा आणि डॉक्टर म्हणायचा, देखो हाँ तुमने शराब पीना नहीं छोडी ना तो तुम्हारा लिव्हर सड जाएगा. सगळे दारुडे मान हलवायचे. पण त्यांना त्याची सवय होती, रोज काही ना काही काहीतरी ऐकायचे. एखादे साधू बाबाजी यायचे, ते म्हणायचे, देखो तुमने शराब पीना नहीं छोडी ना तो तुमको नरक में भी जगह नहीं मिलेगी. मान हलवायचे. नंतर मी गेलो स्टेजवर. मी सुरुवात केली, जो मनुष्य एक बॉटल दारू पितो तो उद्यापासून 2 बाटल्या प्या. मी तुमची दारू सोडवायला आलोच नाही. तर सगळ्या दारुड्याने टाळ्या वाजवून माझं स्वागत केलं. स्वामी आहे मध्ये खूप दारू पिया का. ते आयोजक दौडत दौडत आले. स्वामी कशाला बोलवलंय तुम्हाला, काय बोलताय. मी म्हटलं, बा मला ना माझं काम पूर्ण करू द्या, तुम्ही मध्ये मध्ये मला डिस्टर्ब नका करू. आणि मी त्यांना म्हटलं, मी तुमच्या जीवनामध्ये परमात्म्याला जोडायला आलो, दारू सोडवायला नाही. त्याच्यानंतर त्यांनी ध्यान शिकलं, 45 दिवस अनुष्ठान केलं, 90% लोकांची शराब सुटली, दारू सुटली. आता तुम्ही विचाराल कशी सुटली. अरे ते हिमालयातले ऋषीमुनी तिथे काय दारू पीत बसलेत का. त्यांचं बी तुम्ही घेतलं तर तुमच्यातही तेच येईल ना. जी त्यांची स्थिती आहे, त्यांनी त्यांची स्थिती बीच्या रूपात तुम्हाला दिली आहे. तुम्ही तुमच्या शेतामध्ये एक चांगलं आंब्याचं बी पेरलंय, मला माहिती आहे ना की तिथे बाभळीचे काटे नाही येणार, तिथे चांगले आंबेच येतील. फक्त तोपर्यंत आंबे येणार नाही, तोपर्यंत मी तुम्हाला म्हणेन पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या. आणि पाणी दिल्यानंतर ते जेव्हा झाड मोठं होईल ना, तेव्हा त्याच्यातनं चांगले आंबेच निघतील, बाभळीचे काटे नाही. तसं प्रकार आहे की जसं आपण ध्यान करतो, मेडिटेशन करतो ना, तर ऑटोमॅटिक आपल्यामध्ये चेंज येतो, आपल्यामध्ये बदलाव येतो. फक्त जरा करूनच पाहू. म्हणून 45 दिवस केलं ना तरी तुमच्यामध्ये चेंज येईल. तुमच्या करून तर पहा. चला 45 दिवस करून पाहू. पहा काय चेंज येतो, तुमच्या काय परिस्थिती बदलतात, काय स्थिती बदलतात. आपोआप तुमच्यामध्ये चेंज येईल. दुसरं, डॉक्टर लोकांना याची खूप गरज आहे. मेडिटेशनची गरज खूप जास्त आहे. आणि तेच लोक याच्यापासून दूर आहे. डॉक्टर आणि पोलीस दिवसभर डॉक्टरांच्या आसपास पेशंट असतात, पोलिसांच्या आसपास अपराधी असतात. तो म्हणजे दोघांच्या आसपास एक खराब वातावरण असतं. तुम्ही सांगा ना, एका सभ्य माणसाच्या जीवनात पोलीसचं काय काम. काहीच काम नाही. पोलिसशी काही संबंधच येत नाही. एक ट्रॅफिक पोलीस दिसला तर उभं राहायचं, बस एवढंच. बाकी म्हणजे संबंध कोणाशी येतो, सगळ्या अपराध्यांच्या, गुंडांचा त्यांचा संबंध पोलिसशी येतो. बाकी सर्वसामान्य माणसाचा येतो का नाही. म्हणजे मग त्यांच्या आसपास कोण लोक असतात, सगळे अपराधी लोक असतात. तर त्यांचं चित्त दिवसभर ते अपराधांमध्ये जातं ना. तर जे आसपास वातावरण असतं, त्या वातावरणाचा इफेक्ट, त्याचा प्रभाव त्यांना करायलाच हवा, ध्यान करायलाच हवं, मेडिटेशन करायलाच हवं. म्हणून पोलिसांनाही खूप अर्जंट आहे आणि डॉक्टरांनाही खूप अर्जंट आहे. दोघांच्या आसपास खराब वातावरण आहे. आवश्यकता आहे ते सुधारवण्याची. आणि मेडिटेशन काही करायचं नाही, फक्त अर्धा तास द्या ना. आणि दुसरं, मला असं वाटतं की मेडिटेशन सुरू करायच्या आधी तुम्ही नुसतं अर्धा तास शांत बसणं तर शिका. आपल्याला ना बसायची सवय नाही. अर्धा तास शांत बसू शकता का. कोणाशी बोलायचं नाही, टीव्ही पाहायचा नाही, मोबाईल पाहायचा नाही, पुस्तक वाचायचं नाही, पेपर वाचायचा नाही, कोणाशी बोलायचं नाही. एकांतात एकटं बसा अर्धा तास. पहा हळू. आणि दुसरं आणखीन काही करायचं ना, आकाशाकडे पहा अर्धा तास. तर काय होईल, मग जे विचार येतील ते तुमचे स्वतःचे विचार राहतील. होतं काय माहिती, आसपासचे लोक येऊन तुमच्या डोक्यामध्ये विचार टाकून जातात. एक विचार टाकला, दुसरा विचार टाकला, तिसरा विचार टाकला, आणि तुम्हाला वाटतं हे तुमचे विचार आहे. तुमचे विचार नसतात. आसपासचे लोक येऊन तुमच्यामध्ये विचार टाकून जातात. म्हणून आपण जसं भीडमध्ये जातो, भीडमध्ये खूप सारे विचार येतात आणि त्या विचारांचा प्रभाव, विचारांचा इफेक्ट आपल्यावर पडतो. मी जे आत्ता सांगितलं की एका स्थानावर बसून जगातल्या कोणत्याही माणसाबद्दलची माहिती मिळवू शकतो, हे योगाद्वारे शक्य आहे. आणि ही एक योग विद्या आहे. कोणत्या गुरुकडनं मिळाली माहित नाही, कोणी शिकवली तेही माहित नाही. आपोआप हे सगळं आपोआप होतं. पण झालं काय, आता योग म्हटलं ना की तुम्हाला एकदम योगासनच आठवतं का. पण मागच्या 7-8 वर्षापासून हेच चाललंय. म्हणजे जसं योगा डे आला 21 जून की सगळीकडे टीव्हीवर योगासन, आकाशवाणीवर योगासन, पेपरमध्ये योगासन. म्हणजे सगळेजण योगासनालाच योग समजतात आहे. आणि मी 7-8 वर्षापासून जगभर फिरतोय आणि लोकांना सांगतोय, योगासन योग नाहीये. योग वेगळा आहे, योगासन वेगळं आहे. आता हे अंतर, मी कोणची पुस्तकं तर वाचली नाहीयेत.
पण माझ्या जीवनात ज्या घटना घडल्यात त्या घटनांनीच तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो. एकदा मी ऑस्ट्रेलियामध्ये गेलो होतो आणि ऑस्ट्रेलियामध्ये 5 योगा टीचर शिबिरात आल्या होत्या. सुंदर सुडोळ शरीर होतं सगळ्यांचं, जसं भावले असतात ना एकाच जातीच्या, एकाच मापाच्या, एकाच साईजच्या, तशा 5ही योगा टीचर होत्या. सुंदर सुडोळ शरीर होतं आणि सगळ्यांनी ओळख करून दिली, हे आमच्या योगा टीचर आहेत, आमच्या ऑस्ट्रेलियाच्या योगा टीचर आहेत, हे योगा शिकवतात. आणि जितकं सुंदर सुडोळ शरीर होतं ना, तितकंच वीक, तितकंच कमजोर, तितकंच खराब त्यांचं चित्त होतं. मला मला विचार पडला की हे योगा टीचर आहे, यांचं चित्त इतकं वीक का, यांचं चित्त इतकं कमजोर का? मग तो कार्यक्रम संपला, मी घरी गेलो. घरी एकदम मला आठवलं, माझ्या आजीच्या समोर कोणची तरुण मुलगी खूप वेळ आरसा पाहत राहिली ना, तर आजी खूप जोरात रागवायची, आरसा नको पाहू, आरसा नको पाहू. मी विचार करायचो, ती मुलगी आरसा पाहते, आजीचं काय जात आहे, उगीच कटकट करत असते. पण त्या दिवशी ऑस्ट्रेलियामध्ये आजीच्या रागवण्याचा अर्थ कळला. का? ती मुलगी आरशात काय पाहिजे? आपलं अंग प्रत्यंग पाहिजे, आणि जितकं शरीरावर चित्त टाकेल तितका चित्ताचा नाश होईल. तेच तर त्या मुलींनी केलं होतं. त्या 5ही योगा टीचरनी तेच केलं होतं. खूप जास्त आपल्या फिगरवर, आपल्या शरीरावर चित्त टाकलं तर फिगरचं बनली, पण चित्ताचा सत्यानाश झाला. दुसऱ्या दिवशी परत त्या योगा टीचर आल्या. त्यामुळे स्वामी, अध्यात्माशी आमचं काही घेणं देणं नाही. आम्ही तर फक्त फिगर बनवायला या मार्गात आलो होतो. मी म्हटलं फिगर बनली, पण चित्ताचा सत्यानाश झालाय त्याचं काय? त्यामुळे आता झालाच आहे, आता काय करायचं? म्हटलं एक काम करा, लोकांनी वेडं म्हटलं तरी चालेल, रोज 1 तास नुसतं आकाश पहा. आकाशाकडे नुसतं 1 तास पहा, तर काय होईल? आकाश नाशवान नाहीये. तर तुमचं चित्त जे नाही चालेल ना, ते स्ट्रॉंग होईल, ते मजबूत होईल. आता याच्यावरनं 2 गोष्टी शिकायच्या आहेत. एक तर तुम्ही पहा ना, तुमच्या जीवनात तुमचं चित्त कोणत्या वस्तूंवर जातं? ज्या वस्तूंवर जातं त्या जर नाशवान आहेत, तर तुम्ही इनडायरेक्टली आपल्या चित्ताचा नाश करता. चित्त अशा ठिकाणी ठेवा ना, जे नाशवानच नाही. तर तुमचं चित्त स्ट्रॉंग होईल, चित्त मजबूत होईल. एक, तुमच्या एवढ्या मोठ्या मैदानामध्ये जर कोणी डॉक्टर बसले असतील, तर चिंतन करा ना. एक मुलगी आपली फिगर बनवायला आपलं चित्त आपल्या फिगरवर टाकते, आपल्या शरीरावर टाकते, तरी तिच्या चित्ताचा सत्यानाश होतो. डॉक्टर दिवसभरात किती पेशंटच्या शरीरांवर चित्त टाकतात, तर डॉक्टरांच्या चित्ताची काय दुर्दशा होत असेल? विचार करा ना. दिवसभरात तुम्ही किती पेशंटकडे पाहता, आणि सगळे आतडे पातडे त्याचे काय काय पाहता, सगळं पाहता. मी कोणालाही पेशा सोडायला सांगत, कोणालाही नोकरी सोडायला सांगत नाही. मी फक्त हे सांगतो की ध्यान करून, मेडिटेशन करून तुम्ही तुमची स्थिती चांगली करा ना, आणि इतकी चांगली करा की तुमचा प्रभाव पेशंटवर पडला पाहिजे, पेशंटचा प्रभाव तुमच्यावर नाही. इथे तर पेशंटचा प्रभाव तुमच्यावर पडतोय. आणि आता गुजरात मेडिकल असोसिएशनचा सर्वे आला, त्या सर्वेमध्ये आले, डॉक्टर 60 वर्षही जिवंत राहत नाहीयेत. 60 वर्षामध्ये डॉक्टर जातात. ही गत आहे डॉक्टरांची. आणि पेशंट 90 वर्ष जिवंत राहतात. आणि म्हातारे एक दुसऱ्याशी भेटतात ना, असं 2 बोटं दाखवतात.
मी 2 डॉक्टर पोचवले. तिसऱ्या वाचायला म्हणतो मी 3 डॉक्टर पोचवले. म्हणजे पेशंट जिवंत आहे. डॉक्टर पोचवतात ते 2 पोचवतात ते 3 पोचवतात ते. काय कारण आहे? माझ्या लहानपणी डॉक्टर हा शब्दच नव्हता. डॉक्टर मामा आले, डॉक्टर काका आले, डॉक्टर अण्णा आले, डॉक्टर नाना आले. नुसते डॉक्टर नव्हते, त्याच्यावर काहीतरी विशेषण तो घरचा मेंबर मानला जायचा. फॅमिली डॉक्टर होते. काही घरात कोणाला काही झालं की त्यांना बोलवायचं, ते यायचे आणि तो मनुष्य आपल्या काहीतरी दुखणे घरातले सगळं सांगून टाकायचं. तो ते काहीतरी 2-4 गोळ्या बिळ्या द्यायचे, तो ठीक होऊन जायचं. म्हणजे नुसता शारीरिक नाही, तो मानसिक उपचार करत होता. पण आता फॅमिली डॉक्टर अदृश्य झाले. आता नाही आहेत फॅमिली डॉक्टर. गावांमध्ये असतील आता सगळे स्पेशलिस्ट, हार्ट स्पेशलिस्ट, कॅन्सर स्पेशलिस्ट, किडनी स्पेशलिस्ट. स्पेशलिस्ट म्हणजे काय? हार्ट स्पेशलिस्ट म्हणजे सगळे हार्टचे पेशंट त्या हार्ट डॉक्टरच्या आसपास. किडनी स्पेशलिस्ट म्हणजे काय? किडनीचे सगळे पेशंट त्या किडनी डॉक्टरच्या आसपास. तर सांगायचं तर हार्ट स्पेशलिस्ट डॉक्टरचं काय हार्ट नाहीये का? तो काय मशीन आहे का? तो काय दगड आहे का? नाही. इतक्या हार्ट पेशंटची सामूहिक त्याचा वाईट प्रभाव त्याच्या हार्टवर पडणार नाही का? हे मी 25 वर्षापासून बोंबलतोय की जो हार्ट पेशंट, हार्टचा डॉक्टर आहे तो हार्टनीच मरेल. तर सांगायचं तर त्या हार्ट पेशंटचा इफेक्ट त्याच्यावर एकसारखे हार्ट पेशंटच्या सानिध्यात राहाल. तर हार्टवर तुमचा परिणाम नाही होणार. दुसरं पुन्हा तेच आहे. मी कोणालाही नोकरी सोडायला सांगत नाही. तुम्ही ध्यान, तुम्हाला आवश्यकता आहे ध्यानाची. आणि आजकाल काय नवीन फॅड झाले, नवरा डॉक्टर, बायको डॉक्टर, घर हॉस्पिटल. काय माहिती का? बायकोही शोधतात ती डॉक्टर आहे का? अरे तुम्ही एकाच फील्डचे राहात, तर तुम्ही एक दुसऱ्याला एक दुसऱ्याला कसे सपोर्ट कराल? आपल्याजवळ जे आहे ते दुसऱ्याजवळ असलं तर तेच वाढेल, पण बाकी आपल्याला बॅलन्स कसं होईल? खरं म्हणजे डॉक्टरांनी एखाद्या नृत्यांगनेशी लग्न करावं, एखाद्या आर्टिस्टशी लग्न करावं, एखाद्या गायिकेशी लग्न करावं. का? तिच्यामध्ये भाव आहे, तुमच्यामध्ये भाव नाही. जा ना त्या संत ज्ञानेश्वरांच्या मंदिरात, तिथे जे डोनेशन देणाऱ्यांची पाटी, ती पाटी वाचा, एक डॉक्टर भेटणार नाही त्याच्यात. इथेच नाही, कोणत्याही तुम्ही समाजकार्य ठिकाणी जा, मंदिरामध्ये जा, कोणत्याही दान देतांच्या लिस्टमध्ये डॉक्टर नसतो का? डॉक्टरांजवळ पैसे नसतात? नाही, असतात. पण मग काय नसतं? भाव नसतो, भाव. त्याच्यामुळे डॉक्टरांमध्ये ड्रायनेस आला, एकदम ड्रायनेस, दुःखापन. आणि हे काही पुस्तकात वाचून सांगत नाही, हे मला आलेले अनुभव, मला आलेल्या अनुभूत्या. एक साधिका मला भेटायला आली, म्हणे स्वामीजी मी डॉक्टरशी लग्न केलंय, पण माझ्या 2 मुली आहेत, या 2 मुलींना डॉक्टरांना बिलकुल देणार नाही. म्हटलं काय का बाई, डॉक्टरशी एवढं शत्रुत्व काय झालं? म्हणे त्याच्यात दिलंच नाही, त्याच्यात प्यारच नाही, त्याच्यात प्रेमच नाही. म्हटलं असं का? म्हणे कधी मी म्हणते ना की माझं डोकं दुखतंय, मला असं वाटतंय बाहेरून येईल, अमृतांच्या नाणे लावेल, थोडं हे. तो चक्क बाहेर पडतो, बाहेर पकडून बॅग घेऊन येतो, बॅग घेऊन येऊन म्हणतो डोकं दुखतंय, ही घे लाल गोळी. हिनी बरं नाही वाटलं, उद्या सकाळी ही पिवळी गोळी घे. त्याच्यात हृदयच नाहीये, प्रेमच नाहीये, ड्रायनेस आहे. का? एकसारखी शरीरं पाहता 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 भावच संपलाय. आणि भाव निर्माण का नाही होत? डॉक्टर पती, डॉक्टर पत्नी. तर भाव कसा निर्माण होईल? बॅलन्सिंग कसं होईल? आणि याच्याच विरुद्ध आज अजून एक उदाहरण सांगतोय. माझा सासरा 98 वर्षाचा आहे, 98. तोही डॉक्टर आहे. आणि दुसरा, तो साईबाबाचा भक्त आहे. दिवसभर भक्ती करतो, भजनं करतो. आजही सगळ्या जे काही त्याला पेन्शन मिळते त्यातनं औषधं गरिबांना वाटतो. भाव आहे. त्या भावामुळे. आणि दुसरं झालं ना, एक रंग अवधूतांचा आश्रम आहे नर्मदे काठी, बडोद्याजवळ. तिथे त्यांना घेऊन गेलं तर ते पोहून नर्मदा क्रॉस करून गेले. आणि बहिरेच बोलवत होते, या 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 या.
म्हणजे एक डॉक्टर 98 वर्षाचा असा आणि हे 60 वर्षात मरतात. तुमच्यामध्ये भावाची कमी आहे. जे नाहीये त्याला भरून काढा. डॉक्टरांना जितकी मेडिटेशनची गरज आहे इतकी कोणालाही नाही. कारण पूर्ण समाजाचं स्वास्थ्य डॉक्टरांवर अवलंबून आहे. डॉक्टरांचं स्वास्थ्य चांगलं तर समाजाचं स्वास्थ्य चांगलं. डॉक्टरांचं स्वास्थ्य खराब, सगळं समाजाचं स्वास्थ्य खराब. म्हणून आजकाल मी मेडिकल कॉलेजमध्ये शिबिर घेऊन राहिलो. खूप ठिकाणी घेतोय. कर्नाटकमध्ये घेतोय, गुजरातमध्ये घेतोय, महाराष्ट्रात घेतोय, खूप ठिकाणी घेतोय. आणि आणि झालं ना आमच्यामध्ये एक आंतरराष्ट्रीय डॉक्टरांचा ग्रुप तयार झालाय. ते लोक सर्वे करत असतात, रिसर्च करत असतात, मेडिटेशनवर रिसर्च करतात, ध्यानावर रिसर्च करतात, त्या अवयवांवर काय इफेक्ट होतो ध्यानाचा ते करतात. चाललंय सगळं. म्हणजे ही तर परिस्थिती मी तुम्हाला सांगितली, पण बाकी या परिस्थितीतही बाहेर निघाले लोक. जसं एखादा मास्टर असतो ना, त्या मास्तरच्या वर्गात एक 5-6 मुलं मेरिट पास झाली. त्या डॉक्टरला प्रसन्नता वाटते, खुश वाटते की चला 5-6 मुलं तर मॅरिट झाली. सगळे तर होणार नाही, माहितीच होतं. तसं आज इतकी 30 वर्ष ज्ञानाचा प्रचार प्रसार करून मी प्रसन्न आहे. मी खुश आहे. का खुश आहे? काही लोक कर्ममुक्त अवस्थेपर्यंत पोहोचली आहेत. ज्याला मोक्ष म्हणतात ना, त्या अवस्थेपर्यंत पोहोचली. मेले नाही, जिवंत आहेत. आता तुम्ही म्हणाल आम्हाला का नाही भेटले? कारण तुम्ही त्या लेवलचे नाही. तुम्ही त्या लेवलवर जाल, तुम्हाला ते भेटतील. आणि दुसरं, माझी स्थिती गंगा नदीसारखी आहे. मी हे म्हणू शकत नाही मी खूप पवित्र आहे, मी खूप शुद्ध आहे. का? कारण खराबी घाट आहेत, घाणेरडी घाट आहेत. मी हेही म्हणू शकत नाही मी खूप पवित्र आहे, मी शुद्ध आहे, पूर्ण घाण आहे, असंही म्हणू शकत नाही. पवित्रही घाट आहे. तसं या ध्यानाच्या संस्कारामध्ये चांगलेही लोक आहेत आणि वाईटही लोक आहेत. आणि चांगलेही लोक खूप चांगले पोचले. आणि काही काही वर्षांपासून राहूनही पोहोचले नाहीत. आता संस्थेला 25 वर्ष पूर्ण झाली म्हणून रजत जयंती महोत्सव मनवला गेला. बोरिवलीला खूप मोठं शिबिर झालं होतं. गुढीपाडव्यालाच झालं होतं, पण गुढीपाडव्यालाच झालं होतं. त्याच्यामध्ये मला जुने जुने चेहरे दिसले. 15 वर्षापासून 20 वर्षापासून माझ्याशी जोडलेले आहेत. आणि प्रगती झालेली नव्हती. तेव्हा असं वाटलं त्यांनी आता मला सोडूनच दिलं होतं तर कमीत कमी ते चेहरे दिसले नसते. आणि ते चेहरे येऊन मला आठवण झाली, अरे आता 20 वर्षापासून जोडलेलं आहे, अरे आता 18 वर्षापासून जोडलेलं आहे. नाही, मग माझं कॅल्क्युलेशन सुरू होतं. 18 वर्षाच्या आधी याची स्थिती काय होती, आज 18 वर्षानंतर याची स्थिती काय. आणि प्रगती कसली झाली माहिती, भौतिक झाले, श्रीमंत झाले, सगळे चांगले झालेत. पण भौतिक प्रगती आध्यात्मिक क्षेत्रातला धोका आहे. ती तुम्हाला मिसगाईड करेल. आणि दुसरं, ती तुम्हाला करते असं नाही, मलाही करते. माझ्याही बरोबर खेळ झालेला आहे. 10 वर्षापर्यंत नुसता दांडी आश्रम होता. दांडी एक, दांडी दांडी, दुसरा आश्रमच नव्हता. आणि एकदम अचानक प्रगती झाली. 7 आश्रम भारतात आणि 8 आश्रम बाहेर. अशी जेव्हा प्रगती व्हायला लागली, एकदम मी अलर्ट झालो. या गेम सुरू झालाय, सावध व्हायला हवं. तसं तुमच्याही आयुष्यात जर सतत एकदम प्रगती व्हायला लागली तर समजा ही आपली नाहीये. आपल्याहीसाठी माया निर्माण होऊन राहिली आहे. आपल्यालाही या ध्यानाच्या मार्गातून भटकवणार आहे. तेव्हा त्यांना पाहून असं वाटलं, अरे 15-15 वर्ष, 20-20 वर्ष झाले हे जुडलेले आहेत, तरी यांची प्रगती नाही झाली. प्रगतीची अपेक्षा काय, कर्ममुक्त अवस्था ती प्राप्त झाली पाहिजे. अच्छा, दुसरं, ज्यांना झाली आहे मी दोन्ही सांगतो, ज्यांना नाही झाली तेही सांगतो, ज्यांना झाली आहे ते सांगतो. ज्यांना झाली आहे ना, ते लोक बुद्धिवादी होते. ते या मार्गात काहीच अपेक्षाने आले नव्हते. होतं काय माहितीये, या लोकांनी काय केलं, त्या ध्यानाचा उपयोग
त्या एनर्जीचा उपयोग, त्या व्हायब्रेशनचा उपयोग फक्त दैनिक जीवनातल्या घटना सुधारवायसाठी, आर्थिक स्थिती चांगली व्हायसाठी, आपल्या जीवनातल्या समस्या त्याच्यातच सगळी खर्च करून टाकली. तर आध्यात्मिक प्रगती नाही झाली ना. आणि दुसरं ते लोक होते ज्यांना काहीही याच्यात, म्हणजे याच्यात काही मिळू शकतं, याच्यात काही होऊ शकतं, ही इच्छाच नव्हती. ते बुद्धिवादी, ते म्हणे नाही, फक्त का करत होते, का जुळले होते? ध्यान केल्याने एकदम रिलॅक्सेशन वाटतं, काहीच अपेक्षा नाही, ध्यान केलं की चांगलं वाटतं. बस तेवढं करता 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 वाढले आणि नंतर आज कर्ममुक्त अवस्थेपर्यंत पोहोचले, ज्याला मोक्ष म्हणतात. आता तुम्हाला हा नवीन शब्द वाटला असेल ना, कर्ममुक्त अवस्था. कर्ममुक्त अवस्था म्हणजे सगळ्या कर्मातनं मुक्त होणं, त्याला कर्ममुक्त अवस्था म्हणतात. कशी ते समजवतो तुम्हाला. जपानमध्ये मी गेलो ना, तर जपानमध्ये कर्मावर खूप विषय प्रश्न येतात आणि कर्मावर ते खूप जिज्ञासू आहेत. ते म्हणतात, जर जीवनातली सगळी गोष्टी निश्चित आहे की हे होणारच आहे, तर मग कसले गुरु, कसला देवन, कसले काय 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 सगळं तर होणार आहे, पक्क तर माहिती आहे सगळं, मग करून फायदा काय? तर काय फायदा आहे, काय चेंज आहे, काय बदल आहेत सांगतो. पहिली गोष्ट, मागच्या जन्मी जी संगत मिळाली तुम्हाला, नीट ऐका आणि लक्षात येऊन ऐका. मागच्या जन्मी जी संगत मिळाली तुम्हाला, त्या संगतीमुळे तुमच्यामध्ये विचार निर्माण झाले. विचार तुमचे नसतात. संगत खूप महत्वपूर्ण आहे. ज्या संगतीत राहतात ते लोक तुमच्यावर प्रभाव टाकतात आणि जसे त्यांचे विचार आहेत तसे तुमचे विचारतात. आणि जसे तुमचे विचार निर्माण झाले, नंतर त्या विचारांनी हळूहळू तुमच्या हातून काही कर्म घटित झाले. आणि कर्म घटित झाल्यानंतर ती कर्म भोगण्यासाठी तुम्ही जन्म घेतलाय. सगळ्यांचा, सगळेजण जे जन्मलेत ना, ते पूर्वजन्मीची कर्म कापण्यासाठी जन्मलेत. तेच उद्योग आहे. ती पूर्वजन्मीची कर्म कापतोय. होतो ना कधी कधी. एखादं तुम्ही म्हणता, हे तर काम करायची माझी बिलकुल इच्छा नव्हती, पण माझ्या हातून येऊन गेलं. मग कसं झालं? इच्छा नव्हती कसं झालं? त्या पूर्वजन्मीचा इफेक्ट होता, प्रभाव होता, म्हणून ते झालं. म्हणून सगळ्या कर्मांना आपल्याला दोषी नका मानू. काही कर्म तुमची पूर्वजन्मीची कर्मांमुळे ती कर्म घटित होतात. हे बघा, आता जसं समजा इथे तुमचा जन्म झाला, आणि हे पूर्ण तुमचं आयुष्य तुम्हाला भोगायचं आहे आणि हे भोगून तुम्हाला इथे पोचायचं आहे. आणि तुम्ही कर्म भोगण्यासाठी म्हणून जन्मला, तर कर्म भोगताय, पण भोगताना पुन्हा नवीन कर्म उभे करून घेता ना. आणि नवीन कर्म भोगता पुन्हा ते भोगायला पुन्हा दुसरा जन्म घेता. तर हे जन्माचं चक्र नेहमी सतत चालतच राहणार आहे. पण जर तुम्ही ध्यान मार्गात आला, गुरुमार्गी झाला, गुरुतत्वात आला, तर काय नाही कराल, तुम्ही तुमचे कर्म भोगाल. ते भोगता 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 तुम्ही या स्थितीत पोचाल. आणि या स्थितीमध्ये तुम्ही पूर्वजन्मीची सगळी कर्म भोगून घेतली. गुरुसोबत राहणं म्हणजे आत्म्यांच्या सामूहिकतेबरोबर राहणं. गुरु म्हणजे एक व्यक्ती नाही आहे, गुरु म्हणजे एक शरीर नाही आहे. आत्म्याची सामूहिकता आहे. त्या सामूहिकतेत राहणं, आणि सामूहिकतेत राहता राहता ते लोक वाईट कर्म करत नव्हते. तर तुमच्याजवळ असा हवामंडल निर्माण झालं, तुमचा असा ओरा निर्माण झाला की तुमच्या हातून वाईट कर्म होतच नाही. म्हणजे सगळी पूर्वजन्मीची कर्म भोगली, पण आता वाईट कर्म होतच नाहीये. त्याच्यानंतर परत तुम्ही इथं आला आणि तुमच्या हातून जी चांगली कर्म घडली, ती गुरु कृपेत झाली हे मानता आणि गुरुच्या माध्यमातून तुम्ही परमात्म्याला समर्पित करता. म्हणजे मी केली, माझ्याकडनं झाली, मी असं मानत नाहीये. तर इथे आल्यानंतर तुम्हाला कर्ममुक्त अवस्था प्राप्त होऊन जाते. म्हणजे पूर्वजन्मीची कर्म तुम्ही भोगून घेतली, वाईट कर्म तुमच्या हातून होतच नाहीये, आणि चांगली कर्म केली ती मी केली म्हणत नाहीये, ती परमात्म्याला समर्पित केली आहे. म्हणजे स्वतःकडे ती बांधली नाहीये. तुम्ही विचार करा ना, मग तुम्हाला दुसरं जन्म घ्यायचं कारणच काय? काहीच कारण नाही. कारण पूर्वजन्माची कर्म संपली, वाईट कर्म होत नाहीये, चांगली कर्म तुम्ही पकडली नाहीयेत. तर तुमच्या जीवनामध्ये कर्ममुक्त अवस्था तुम्हाला प्राप्त झाली, त्यालाच मोक्ष म्हणतात.
मोक्ष म्हणजे मरण नाही. आणि काही लोक म्हणतात ते मेले त्यांना मोक्ष मिळाला. अरे मोक्ष काय अशी खिरापत आहे का? मोक्ष तुम्हाला तुमच्या जिवंतपणी प्राप्त करावा लागतो. ही कर्ममुक्त अवस्था तुम्हाला तुमच्या जिवंतपणी प्राप्त करावी लागते. जर ती तुम्ही प्राप्त केली तर मोक्ष आहे. मग दुसरा जन्म नाहीये. पण एक लक्षात ठेवा, ध्यान केल्यानंतर पुष्कळ वेळा तुम्हाला खूप त्रासही होतात. मी सगळं आज सांगतोय, पण काय माहिती मी तुम्हाला केव्हा भेटेल. त्रास का होतात? तुम्ही अशा मार्गावर चालायला निघालाय जिथे दुसरा जन्मच नाही. पूर्वजन्मेची कर्म केव्हा भोगाल? मी पण भोगली ना. 45 वर्ष जंगलांमध्ये फिरलोय. ही कर्म नष्ट केली आणि त्याच्यानंतर गंमत असते, की जसं आंबा पिकल्यानंतर तो झाडावर राहत नाही, तो खाली येतोच. तसं जेव्हा पूर्ण परिपक्व झाल्यानंतर गुरु आपल्याजवळ ठेवतच नाही. आपल्याजवळ बिलकुल ठेवत नाही. तो समाजात पाठवतोच. आणि हे जे ज्ञान आहे ना, हे ज्ञान असं आहे, की जसं होतं ना, एखादा मुलगा नापास झाला, तो कोपऱ्यात जाऊन रडत बसेल. पण एखादा मुलगा पास झाला, तो 10 ठिकाणी सांगत फिरेल, मी पास झालो, मी पास झालो, पास झालो. कसं आहे? हा आत्म आनंद आहे. हा आत्म आनंद ज्याला प्राप्त झाला, तो चूप बसूच शकत नाही. आता जैन मुनी म्हणतात ना मला, स्वामीजी हम भी प्रचार कार्य करेंगे. मी म्हटलं नाही, प्रचार कार्य करने का नहीं, प्रचार कार्य होना चाहिए. जेव्हा प्रचार कार्य करेंगे म्हटलं म्हणजे करता भाव आला ना. प्रचार कार्य करू नका, प्रचार कार्य झालं पाहिजे. तसं होतं ना, दूध एका टेम्परेचर नंतर ते उतू जातं. तसं नाभीचक्र एकदा विकसित झाल्यानंतर तुम्ही तुमच्याजवळ ते सुख ठेवू शकत नाही. तुम्हाला जो आत्म आनंद झालाय ना, तो आत्म आनंद तुम्ही तुमच्याजवळ सांभाळूच शकत नाही, राहणारच नाही. तो आपोआप बाहेर पडेल आणि तुम्ही तो लोकांना वाटाल. आणि त्याच्यात ज्ञानासकट सुद्धा मोक्ष नाहीये. ज्ञानासकट सुद्धा मोक्ष नाहीये. जे ज्ञान मिळालंय, जे नॉलेज मिळालंय, ते वाटावं लागेल. आणि मी काय करतोय, तुम्हाला वाटतंय की मी प्रचार करतोय. प्रचार नाही करत आहे. जे ज्ञान मिळालंय ते वाटतोय. वाटतोय म्हणजे त्याच्यातनं मुक्त होतोय. हिमालयांच्या गुरूंनी त्यांना जे ज्ञान मिळालं होतं, ते ज्ञान मला देऊन ते मुक्त झाले. पण इतक्या गुरूंनी दिलेलं आहे, की ते मुक्त व्हायला मला खूप कार्य करावं लागतंय. जगभर फिरतोय, तरी ते संपतच नाहीये. इतकं ज्ञान आहे, इतकं नॉलेज आहे, जे वाटून राहिलंय. सांगायचं तर जे ज्ञान मिळालंय ना, ते वाटायचंय. आणि दुसरं वाटताच तुमची आध्यात्मिक प्रगती केव्हा झाली, तुम्हाला तुमचंच कळणार नाही. काय बा, मी एक पाईप होतो. हं, त्या पाईपमध्ये किडे होते, माती होती, कचरा होता. आणि पाईप स्वतःला कधी स्वच्छ करू शकतो का? नाही करू शकत. का? त्याच्यामध्ये कचरा आहे, पण तो स्वतःला स्वच्छ नाही करू शकत. मग काय केलं? गुरुरूपी मोठ्या प्रेशर पाईपशी त्याला जोडलं. आणि जोडल्यानंतर त्या प्रेशर पाईपचं पाणी इकडनं घुसलं आणि इकडनं निघालं. इकडनं घुसलं, इकडनं निघालं. माझ्या पाईपमधनं इकडनं घुसलं आणि इकडनं निघालं. आणि खाली निघणारं पाणी कोणी पेलं तरी पाईप स्वच्छ झाला. ते पाणी नालीत वाहून गेलं तरी पाईप स्वच्छ झाला. सांगायचं तात्पर्य, जेव्हा तुम्ही प्रचार करायला निघता ना, प्रचार म्हणजे अशी वस्तू तुम्ही विकायला निघालाय, जी विकली तरी फायदा आहे, नाही विकली तरी फायदा आहे. का? पण तुम्ही स्वच्छ होता ना. तुम्ही हे काही कोणत्या पुस्तकावर थोडी तुमचं चित्त जाईल, कोणत्या ग्रंथावर नाही जाणार आहे. जिवंतावर जाईल. दुसरं, गुरु पाहण्याची वस्तू नाहीये. गुरु ऐकण्याची पण गोष्ट नाहीये. गुरु फक्त आणि फक्त अनुभव करायची गोष्ट आहे. तुम्ही माझ्या शरीराकडे नका पाहू. माझ्याकडे नका पाहू. मी काय बोलतो तेही नका ऐकू. मी कोणते कपडे घातले तेही नका पाहू. तुम्ही काहीही पाहू नका. तुम्ही फक्त अनुभव करा, की या शरीरामध्ये कोणची आत्मा आहे. या आत्म्याशी आज जगातले लाखो लोक जुळलेले आहेत.
आणि लाखो लोकांशी ही आत्मा जोडलेली आहे. शरीर तर सामान्य आहे. तुमचे 2 हात आहेत, माझे 2 हात आहेत, तुमचे 2 पाय आहे, माझे 2 पाय आहेत. आपल्यामध्ये शरीराचं काहीही अंतर नाही. म्हणून पाण्यासारखं माझ्यामध्ये काहीही नाहीये. जे काही आहे ना, ते फक्त आत्म्याचं अंतर आहे. झालं ना? एकदा इंग्लंडमध्ये ना एक वेल्स म्हणून जागा आहे. खूप छान जागा आहे. खूप पहाडी एरिया आहे. खूप सुंदर जागा आहे. समुद्रकाठी जागा आहे. तिथे पेनरू म्हणून एक आश्रम आहे. त्या आश्रमात मी महिनाभर राहायचो. आणि शुक्रवार, शनिवार, रविवार असं रिट्रीट व्हायची तिथे. फ्रान्सहून कधी लोक यायचे, कधी आयर्लंडहून यायचे, कधी अमेरिकेहून यायचे, मग युरोप, प्रत्येक देशातनं एक यायचे, त्यांचे हे व्हायचे शिबिर. आणि मी आपलं तिथेच राहायचो. तर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार मी फ्री, आणि नंतर मी शुक्रवार, शनिवार, रविवार रिट्रीट. असंच एकदा पत्रकारांचं रिट्रीट घेतलं. इंग्लंडच्या पत्रकारांचं रिट्रीट. सगळे प्रेसवाले, पत्रकार सगळे आले. ते रिट्रीट संपलं. ते रिट्रीट संपल्यानंतर तिथल्याच एका न्यूजपेपरची पत्रकार माझ्याकडे आली. बाहेर असं गार्डनमध्ये बसलेलो. शिबिर संपलं, सगळे लोक गेले होते, निवांत बसलेलो होतो. तर ती येऊन म्हणाली की स्वामीजी, तुमचेही 2 हात आहेत, माझेही 2 हात आहेत. तुमचेही 2 पाय, माझेही 2 पाय. तुमच्यातही रक्त वाहतं, माझ्यातही रक्त वाहतं. मला तुमच्या सानिध्यात आत्मअनुभूती प्राप्त झाली. पण तिचं वर्णन मी माझ्या दुसऱ्या पत्रकार बंधूंना करू शकत नाही. ते प्राप्त झाले ते सांगू शकत नाही. तुम्ही माझ्या दुसऱ्या पत्रकार बंधूंना काय सांगू की तुमच्या सानिध्यात ते अनुभव होतं. तुम्ही काही वेगळे व्यक्ती आहात हे कसं समजू, कसं सांगू? पण आम्हाला शिकवलं जातं, एकदम कोणावर विश्वास ठेवू नका, प्रत्येकाची जाच परख करा, सगळं का हे आम्हाला शिकवलंय. त्याच्या एकदम हे विरुद्ध आहे. तर काय करू मी? कसं समजू? आम्ही ना बगीच्यात बसलो होतो आणि मागे वेल्सचा खूप मोठा पहाड होता आणि त्या पहाडाचं खूप उंच शिखर होतं. त्या उंच शिखराकडे बोट दाखवून मी त्या पत्रकाराला सांगितलं, बाई ग, त्या उच्च शिखरावर प्रत्येक मनुष्य चढणं चाहतो. प्रत्येक माणसाची इच्छा आहे की त्या उंच शिखरापर्यंत पोहोचायचं. पण एक व्यक्ती 70 वर्षाच्या आपल्या आयुष्यामध्ये हळूहळू 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 त्या उंच शिखरापर्यंत पोहोचला. आणि पोहोचल्यानंतर त्याच्यामध्ये खूप भाव होता, त्याच्यामध्ये खूप इच्छा होती की मी उंच शिखरावर पोहोचलो, सगळेजण पोहोचावे. त्या भावामुळे तो शिखरावरनं खाली आला आणि खाली येताना रस्त्यातले काटे काढून टाकले, रस्त्यातले दगड काढून टाकले आणि खाली येऊन एक बांबूचं गेट बनवलं आणि बसला त्या गेटजवळ. आणि जो येणारा जाणारा मनुष्य जायचा ना, त्याला तो म्हणायचा, तुम्हाला त्या उंच शिखरावर जायचंय का? जायची इच्छा असेल तर या पाऊल वाटेने जा. ही पाऊल वाटेने मी जाऊन आलेलो आहे. आणि येताना रस्त्यातले सगळे काटे बाजूला केलेत, रस्त्यातले सगळे दगड धोंडे बाजूला केलेत. या रस्त्याने जर गेला तर सरळ उंच शिखरापर्यंत पोहोचाल. त्या म्हाताऱ्याच्या गोष्टीवर विश्वास ठेवून लाखो लोक त्या पगडंडीनी त्या उच्च शिखरापर्यंत पोहोचले. ती पगडंडीनी राहिली, ती पाऊल वाट नाही राहिली, तो हायवे झाला. तर पहाडावर तर कोणत्याही रस्त्याने जाऊ शकतो, पहाडावर कुठूनही चढू शकतो, पण पाऊलवाट ती पाऊलवाट आहे, त्या पाऊलवाटेवरनं लाखो लोक गेलेले आहेत.
तर पाऊल वाटेची माती आणि पहाडाच्या मातीमध्ये काही अंतर आहे का? काही अंतर नाही. माती तर सगळी सारखी आहे. पण पाऊल वाटेची माती ती माती आहे, ज्या मातीला लाखो लोकांनी अपनवलंय. तुझं शरीर माझं शरीर सारखं आहे. आपण दोघं एकसारखे आहोत. पण या शरीरामध्ये ही आत्मा आहे. जी आत्मा लाखो आत्म्यांशी जुडलेली आहे. आणि लाखो आत्मे या आत्म्याशी जुडलेली आहे. आत्म्याची सामूहिकता आहे, कलेक्टिव्हिटी आहे. ती माझ्याजवळ आहे, ती तुझ्याजवळ नाही. हेच आपलं अंतर आहे. हेच तू तुझ्या पत्रकार बंधूंना समज की त्यांच्याजवळ आत्म्याची सामूहिकता, आत्म्याची कनेक्टिव्हिटी आहे. गुरु काही वेगळा असं असतं का? की 4 हाताचा 4 पायाचा असं फेंगडा चालतोय, की गुरु हा असा ओळखायचा. तसं नसतं, आपल्यासारखं असतं. फक्त चेंज काय असतं? चेंज असतं त्याच्यामधला आत्मा वेगळा असतो. आणि तो शुद्ध असतो, पवित्र असतो. तेच आपल्याला ओळखता येत नाही. हेच आपल्याला पाहता येत नाही. आणि ही ध्यानाची पद्धत नाहीये. हा ध्यानाचा ना संस्कार आहे. दांडीच्या आश्रमामध्ये 8 दिवसाचं जैन मुनींचं शिबिर घेतलं. आणि ते 8-8 तास चालायचं शिबिर, 8 तास. आणि सगळे साधक इशा करायचे, स्वामीजी तुम्ही त्या 8 लोकांना घेऊन 8-8 तास काय बसता? म्हटलं तुम्ही ना त्या जैन मुनीशी आपली बरोबरी नका करू. तुमच्याकडे मी 500 किलोमीटर येतो आणि ते जैन मुनी 500 किलोमीटर माझ्याकडे चालत येतात. तुमचं त्यांची बरोबरी नाही. त्या जैन मुनींचं जेव्हा शिबिर संपलं ना, तेव्हा ते जैन मुनीने म्हटलं, स्वामी ध्यान की 3 पद्धती है. पहली पद्धति है भस्त्रिका प्राणायाम. कि भस्त्रिका प्राणायाम करते करते निर्विचारता का स्थिति आ जाता है. आपने ये पद्धति से भी ध्यान नहीं करा है. दूसरी पद्धति है सांस के ऊपर चित्त रखना, सांस ले रहे हैं, सांस छोड़ रहे हैं. इस पद्धति से भी ध्यान नहीं करा है. तीसरी पद्धति है त्राटक, यानी दीपक के एक लो की तरफ एकाग्रता से देखो, तो भी निर्विचारता का स्थिति आ जाता है. आपने इस पद्धति से भी ध्यान नहीं करा है. आपने तो किसी पद्धति से ही ध्यान नहीं करा है. लेकिन 8 दिन हम जो आपके सानिध्य में बैठे और हमको जो आत्म अनुभूति हुई है, वह आत्म अनुभूति का वर्णन हम नहीं कर सकते. हम दूसरे को नहीं बता सकते कि हमको क्या मिला है. बाहेर बाहेर जाऊ आणि दुसरे मुनी, दुसऱ्या साध्वी आम्हाला विचारतील, क्या सीख करके आए? कौन से पद्धती से सीख करके आए? तर आम्ही काय सांगू? मी त्यांना म्हटलं, महाराज साहब पहली बात तो ये ध्यान की पद्धति नहीं है. पद्धति का अर्थ एक शरीर को सिखा सकता है, एक शरीर से सीख सकता है. ये ध्यान का संस्कार है. वो संस्कार गुरु ने मुझे दिया और देने के बाद में अधिकृत किया. लक्षात ठेवा, या आध्यात्मिक क्षेत्रात हा एक शब्द खूप महत्वपूर्ण आहे, अधिकृत. अधिकृत केल्यानंतर आपलं काहीही राहत नाही. आपण नुसतं निमित्त होऊन जातो, नुसता पाईप होऊन जातो, नुसतं खाली होऊन जातो. आपल्या माध्यमातून खूप मोठं कार्य होऊन जातं. हे तू विचार कर ना. आणि दुसरं, हे पूर्ण जगभर निःशुल्क आहे बरं. म्हणजे भारतात तर निःशुल्क काही पुष्कळ असतात, पण जगामध्ये निःशुल्क आहे. पूर्ण जगात हे निःशुल्क आहे. एक तर जगामध्ये निःशुल्क आहे, दुसरं याच्यामध्ये काहीही उपदेश नाही. दारू पिता, दारू प्या, सिगरेट प्या, जे करता ते सगळे धंदे करा, फक्त ध्यानाला जोडा. ध्यान जोडल्यानंतर जे वाईट आहे ते तुमच्या हातातनं आपोआप सुटून जाईल. ते सोडावं लागणार नाही, सुटून जाईल. तर त्यांना मी सांगितलं, हा ध्यानाचा संस्कार आहे, ही ध्यानाची पद्धत नाही. म्हणजे पद्धती आणि संस्कारमध्ये अंतर आहे. संस्कार एका आत्म्यापासून एका आत्म्यावर संस्कार होतो. आणि तो संस्कार चेंज झाल्याचं म्हणून तुम्हाला म्हटलं ना, ध्यान करताना जी अनुभूती झाली आहे, तो अनुभूतीचा संस्कार आहे. त्या संस्काराकडे लक्ष द्या ना. तुमचं सगळं चित्त, सगळं लक्ष त्या
अनुभूतीवर असू द्या. त्या अनुभूतीचं बी आहे. त्या बीला जर खत पाणी घातलं, त्या बी पासूनच एक मोठा वटवृक्ष निर्माण होणार आहे आणि निर्माण झालाय. लाखो लोकांचा झालाय. नाही. सगळं रहस्य त्या अनुभूतीमुळे आहे. जी अनुभूती झाली, अनुभव करा ना. जोपर्यंत तुमचं चित्त बाहेर आहे तोपर्यंत ते अनुभव होणारच नाही. अंतर्मुखी व्हा. दुसरं अंतर्मुखी झालं. असं मी तुमच्या समोर बसलोय, माझ्या पाठीमागे काय चाललंय मला माहिती आहे का? मला माहित नाही. का? पण पाठीमागे माझं लक्षच नाही. तसं तुम्ही अंतर्मुखी झाला ना, तर तुम्हाला पहिली गोष्ट दुसऱ्याचे दोष दिसणं बंद होईल. ही पहिली ओळख. आणि दुसरं, ही खूप घाणेरडी सवय बरं. या सवयीवर आत्ताच कंट्रोल करा, नाहीतर तुम्ही कचऱ्याचे डब्बे व्हाल. होतं ना, काही साधक 6-6 महिने खूप चांगलं ध्यान करतात, खूप चांगलं मेडिटेशन करतात. आणि 6 महिन्यानंतर एकदम ध्यान सुटून एकदम ते म्हणतात, स्वामी काय सुरू 6 महिने तर इतकं चांगलं ध्यान लागलं, इतकं मेडिटेशन आजकाल होतच नाही, लागतच नाही. कारण काय? 6 महिने ध्यान करून चित्त खूप सशक्त केलं, चित्त खूप पवित्र केलं, चित्त खूप शुद्ध केलं. आणि असं शुद्ध चित्त, असं पवित्र चित्त तुम्ही 17 लोकांमध्ये टाकलं. ही सवय होती आपल्याला जुनी, याचे दोष पहा, त्याचे दोष पहा, त्याचे दोष पहा, त्याचे सगळा कचरा गोळा केला. आपण कचऱ्याचे डब्बे झालो. ध्यान कसं लागेल? हे सगळे पुढचे खतरे आहेत. जे तुम्हाला आधीपासून सांगून राहिलोय की चित्तावर नियंत्रण ठेवा, तुमचे दोष बंद करा. पण आता तुम्ही दुसऱ्यांचे दोष पाहाल ना, तर काही फरक पडणार नाही. पण जर तुमचं चित्त स्ट्रॉंग झालं, तुमचं चित्त मजबूत झालं आणि तर तुम्ही पुन्हा लोकांचे दोष पाहायला लागला. पांढरे कपडे घालणं तर छान दिसतं, छान असतं. ते आत्म्याला रिप्रेझेंट करतं पांढरे कपडे. पण तेवढेच ते मेंटेन करायला लागतात ना. तसंच ओराचं आहे. सशक्त ओरा करणं, स्ट्रॉंग ओरा करणं चांगलं आहे. पण त्याला मेंटेन करून ठेवावं लागतं, सांभाळून ठेवावं लागतं. ओराला सांभाळून ठेवावं लागतं. सतत लक्ष ठेवावं लागतं. खूप अलर्ट राहावं लागतं. आणि ओरा म्हणजे असं नाहीये काही, की काही फू केलं की असं ओरा निर्माण झाला. एक वेळेस तुमची सावली अंधारात तास सोडेल. ओरा अंधाराचाही साथ सोडणार नाही. 24 तास तुमच्या बरोबर राहील. 24 तास माझ्या बरोबर असतो. 24 तास असतो. फक्त हे लाईट मोठे म्हणून तुम्हाला दिसत नाही. लाईट बंद केली दिसेल. सांगायचं तर ओरा सदैव असतो. आणि दुसरं, जितकी मोकळी जागा मिळेल तितका तो वाढतो, खूप वाढतो, खूप वाढतो. एकदा एक प्रयोग केला. कच्छच्या रणाबद्दल तुम्ही ऐकलं असेल. आणि आयुष्यात कधी गेला नसेल तर जा. आता डिसेंबर ते फरवरी जे असतो मोठा रणोत्सव असतो. त्या रणामध्ये ते BSFचे अधिकारी वगैरे साधक होते. तर त्यांची परमिशन घेऊन मी खूप आतमध्ये गेलो. आतमध्ये गेलो म्हणजे काय? एक डॉक्टर फॅमिली होती आणि अजून एक साधकाची फॅमिली होती. त्या फॅमिलींनी कार सडकेवर उभ्या केल्या आणि त्यांचे फ्लड लाईट चालू केले आणि रणाकडे तोंड केलं. आणि त्यांना मी सांगितलं, तर सूर्यास्त झाल्यानंतर तुम्ही माझ्याकडे येणं सुरू करा. मी आतमध्ये जातोय. खूप मिलो आत चालू गेलो. आणि त्याच्यानंतर त्यांना सांगितलं, आता तुम्ही सूर्यास्त झाल्यानंतर माझ्याकडे येणं सुरू करा. तर ते जसजसं माझ्याजवळ यायला लागले ना, त्यांना 7 ठिकाणी 7 जागी असं जाणवलं की कोणीतरी त्यांना मागे ढकलतंय. असे त्यांना झटके लागत होते 7 ठिकाणी. त्यांना म्हटलं, हे ओराचे लेयर्स होते. जसं ओरा उघडला ऑटोमॅटिकली त्याचे एक एक लेयर, एक एक लेयर, एक एक लेयर तयार होते. आणि दुसरं, मी इच्छा करतोय की तुम्ही माझ्याकडे यावं.
तरी तुम्हाला विरोध होऊन राहिला. जर मी इच्छा केली तुम्ही माझ्याकडे येऊ नका, तर कोणी येणारच नाही. कोणी येऊ शकत नाही. आणि नंतर जेव्हा ते पोहोचले ना माझ्याजवळ, तोपर्यंत रात्र होऊन गेली होती. आणि रात्री अंधारामध्ये फक्त ते फ्लड लाईट दिसत होते 4. बस त्यांच्याकडे पाहत 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 आम्ही चाललो. आणि इतकी सुंदर खायची जागा होती, जसं एखादा कार्पेट असं. खड्डे नव्हते, काटे नव्हते, झाडी नव्हती, काही नाही. अंधारात काही दिसत नव्हतं, पण आम्ही चालत होतो. एकदम मऊ, सॉफ्ट. पण नुसतं मिठाचं असतं आणि एकदम लेव्हल एकसारखं आहे. तर सांगायचं तात्पर्य, ओरा, हवामंडल हे आपोआप डेव्हलप होतं. जसं तुम्ही मोकळ्या ठिकाणी जाता तसं म्हणून होतं ना. मी फॉरेनला गेलो ना, की त्या फॉरेनर लोकांना म्हणतो, जसं कुत्रा फिरवायला घेऊन जाता की नाही, तसं मला फिरायला घेऊन जात जा. एकांत ठिकाणी, मोकळ्या ठिकाणी घेऊन जात जा. ते ऑटोमॅटिकली दिवसभरात केव्हा तरी ओपन ओरा होऊ द्या ना, मोकळा होऊ द्या ना. तो मोकळा श्वास आहे, जसं मोठ्या ह्याच्यात घेतं, तर खूप चांगलं वाटतं. खूप ओरा आपोआप उघडतो. तर त्या कच्छच्या रणामध्ये मी लोपर्यंत काहीही नाहीये. काही झाड नाही, झुडूप नाही, घर नाही, काही नाही. नुसतं रेत, काय म्हणतात ना, समुद्राचं मीठ, 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 मीठ. जसं हिमालयामध्ये जसं बर्फ असतो की नाही, त्या बर्फामुळे सुद्धा आपली नकारात्मक ऊर्जा कमी होते. तसंही मिठाचा गुण आहे. मिठामध्ये सुद्धा आपली नकारात्मक ऊर्जा कमी करतं. म्हणून तिथे गेलं तर खूप चांगलं ध्यान लागतं. त्याच रणामध्ये एकदा आम्ही एका मिलिटरीच्या चौकीवर गेलो होतो. त्या चौकीवर काही नाही, छोटी 15-20 काही जवान होते. छोटीशी चौकी. मी गेलो, त्यांना ध्यान शिकवलं, त्यांना मेडिटेशन शिकवलं. तर ते म्हणायला लागले, स्वामीजी यहाँ पे ना 200 किलोमीटर तक कोई आदमी नाही आहे. फक्त आम्हीच आहोत. आणि आमचं पाणी सुद्धा 200 किलोमीटरवरून येतं. अंघोळीचं पाणी, प्यायचं पाणी. पहा आम्ही कुठे एकदम एकांतात पडलेलो आहे ना. मी त्यांना म्हटलं, जीवनात जे काही ना, त्याच्याकडे सकारात्मक पाहायचा दृष्टिकोन पहा. मी त्यांना म्हटलं, अरे देवाने तुम्हाला किती चांगल्या ठिकाणी ठेवलंय. इथे मनुष्यच नाहीये. मनुष्य कशाला हवा आहे? सगळ्यात खतरनाक प्राणी आहे मनुष्य, पण तो विचार करतो. तुम्ही चांगलं आहे ना, 200 किलोमीटर पण तुमच्या आसपास तर कोणी मनुष्यच नाही. अरे ऋषीमुनी तर अशी जागा शोधतात, या जागी कोणी मनुष्य नाही. कारण मनुष्य असला तर विचार आले ना. तर चांगली तुम्हाला जागा मिळाली, की जिथे तुम्हाला कोणी मनुष्य नाही. मस्त एक जण या पहाडावर बसून ध्यान करा, एक जण बसून या पहाडावर ध्यान करा. ते जे वातावरण होतं, ते वातावरण बदललं आणि त्यांनाही वाटलं, खरंच आपण अशा ठिकाणी आलो, इथे ध्यान धारणे करायला चांगला एकांत आहे. चांगली एकांत जागा आहे, सुखान आहे. ते ध्यान करणं शिकले. नंतर एकदम अचानक त्यांना काय लहर आली माहित नाही. ते कच्च्या आश्रमात सगळं एकदम मिलिटरीवाले आले. त्या आश्रमाच्या लोकांना माहित नव्हतं मी त्यांना जाऊन शिकवणार आहे म्हणून. त्यांना वाटलं एकदम काय मिलिटरीवाले घुसले सगळे. म्हणे चलो स्वामीजी का आश्रम देख के आते. म्हणून एकदम कच्च्या आश्रमात आले. तर सांगायचं तात्पर्य, काही जागा अशा आहेत ज्या जागेत गेल्यानंतर तुम्हाला निर्विचारतेची स्थिती आपोआप मिळते. या खोलावरनं, हवामंडलवरनं आठवलं की इतके वर्ष हिमालयात ठिकठिकाणी फिरून कुठेही मला स्त्री दिसली नाही. पूर्ण हिमालयामध्ये स्त्री नाहीये. कारण काय? काही कुसंस्कार आपल्यावर झालेलेच, वर्षांपासून झालेलेच. त्याच्यातला एक म्हणजे देव बाहेर आहे. आपण देवाला वेड्यासारखं बाहेर शोधतो. आणि हे मी काही नवीन तुम्हाला सांगायला नाही आलो बरं. संत कबीरांनी म्हटलंय ना, मुझको कहाँ ढूंढे रे बंदे, मैं तेरे पास हूं. म्हणजे पास म्हणजे तुमच्याच जवळ आहे देव. शिर्डीच्या साईबाबांनी म्हटलंय, काही लोक तीर्थयात्रेत चालले होते. अरे देवाला शोधायला जाऊ नका. तीर्थयात्रेत जाता, फिरायला जा. पण देवाला शोधायला, अरे शोधावं तर त्याला लागतं.
जो हरवलेला आहे तो इथं इथं म्हणून त्यांनी इशारा केला, तुमच्यामध्ये देव आहे, देव बाहेर नाहीये. पण आपल्यावर एक संस्कार आहे ना की देव बाहेर आहे, म्हणून आपण वेळेसारखे सगळे देव बाहेर पाहता, आपणही देव बाहेर पाहता. तसाच एक वाईट संस्कार आहे की आध्यात्मिक स्थितीमध्ये बाई बाधक आहे, स्त्रिया आध्यात्मिक प्रगतीमध्ये बाधक आहे. आणि हा संस्कार, हा विचार समाजातनं घेऊन ते ऋषीमुनी हिमालयात गेले, गेले या समाजातूनच, विचार इथूनच घेऊन गेले. त्यांच्याच बापदादांनी त्यांना शिकवलं असेल की आध्यात्मिक प्रगतीमध्ये स्त्री बाधक आहे, तो विचार घेऊन गेले. आणि त्यांनी आपला हवामंडळ, त्यांनी आपला ओरा इतका स्ट्रॉंग करून ठेवलाय, मेरे एरिया में कोई स्त्री नहीं आनी चाहिए. असं जर प्रत्येकाने केलं तर बिचारी स्त्री पोहोचेल कशी तिथे. म्हणून त्या एरियामध्ये कुठेच स्त्री नाहीये. इतके ठिकाणी फिरलो, कुठे स्त्री दिसलीच नाही. दुसरं, आध्यात्मिक स्थितीची ना एक एक लेवल आहे. त्या लेवलवर तुम्ही पोहोचला की स्त्री आणि पुरुष याचा भेद संपून जातो. एक स्थिती आहे. आणि नंतर मग तुम्ही समोरच्याला नुसतं आत्मा म्हणून पाहता. जर मी तुम्हाला म्हटलं ना, मेडिटेशन करताना सगळ्यात शेवटी लिंगाचा भेद संपतो, सगळ्यात लास्टमध्ये. त्याचा अहंकार खूप आहे. म्हणून ध्यान करताना तुम्ही विसरून जा की तुम्ही पुरुष या का स्त्री, तुम्ही कोणी असा. ते भान नसलं पाहिजे मी पुरुष आहे मी स्त्री, पण आत्मा आत्मा आहे. तर ही लेवल, हे स्तर जेव्हा माझ्या गुरूंना मिळालं, तेव्हा त्यांनी सांगितलं, जीवनात मी एक चूक केली होती की पुरुष आणि स्त्री मधला भेद मी ठेवला होता. ही चूक मी केली, ही चूक तू करू नकोस. समाजात सगळ्यांना समान रूपाने शिकव, सगळ्यांना ध्यानाचा संस्कार समान रूपाने दे, स्त्रियांनाही दे पुरुषांनाही दे. आणि आज तेच केलंय. सगळ्यात पहिले संस्कार गुरु मला दिला होता. सगळं पहिलं शिबिर माझं एक माणसाचं. आणि तिला सांगितलं की तुला एकटं सांभाळायची सवयच आहे. असा आता जर तुला वाटलं असेल की या संस्काराने तुला काही फायदा झाला, हा संस्कार मला जगभर वाटायला ती कर. सगळीकडे जाऊन फिरतो, सगळ्यांना शिकवतो, सगळ्यांना समजवतो. आणि आमच्या प्रत्येक सेंटरवर एक स्त्री प्रमुख आहे. स्त्रीशिवाय कोणतंही सेंटर नाही. आमची मॅनेजिंग ट्रस्टी सुद्धा स्त्री आहे. सर्वोच्च स्थान ट्रस्टमध्ये स्त्रीला प्राप्त आहे. म्हणजे माझ्या गुरूंनी जी चूक केली ती चूक मी नाही केली, ती त्यांनी सुधारायला लागली. प्रत्येक ठिकाणी चेंज होतो, प्रत्येक ठिकाणी बदलाव होतो. आणि मॅक्झिमम हे जे 25 वर्षात वाढलंय ना एवढं, त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा स्त्रियांचा आहे. जर्मनीचा तर आश्रम पूर्ण स्त्रिया सांभाळतात. तुम्ही कधी जा जर्मन आश्रममध्ये, सगळ्या लेडीज पार्टी आहे, सगळे तेच सांभाळतात, तेच टाइम देतात, तेच वेळ देतात. ऍक्च्युली एक ना गुणजात धर्म ती जवळ आहे. जी वस्तू मिळते ना त्याला ती वृद्धिगत करते. एक काय म्हणतात ना, गॉड गिफ्ट आहे. म्हणून तुम्हालाही जे बी मिळालंय ते बी सांभाळा, त्या बीला वृक्ष करा. ते वृक्ष करताना ज्या अडचणी आता दिसतात आहेत, ज्या तुमच्या संसारात आहेत, ज्या तुमच्या आयुष्यात आहेत, त्याकडे लक्ष देऊ नका. 45 देऊ नका. काही नाही, एक लिफाफ्यावर 45 दिवस सगळ्या प्रॉब्लेम सगळ्या लिहा, सोडून देतो लिफाफा. आणि 45 दिवसानंतर उडून पहा. प्रॉब्लेम दूर झाले असतील, नाही झाले असतील, तुम्ही मोठे झालेले असाल, तुम्ही वृक्ष झालेले असाल, त्या दगडांचं काहीही किंमत राहणार नाही. जे आज तुम्हाला मोठे मोठे दगड वाटतात ना, तर बी आहे, बीचं एवढंच अस्तित्व, दगडांचं एवढा नाही. तर त्या दगडांमुळे आज तुम्ही घाबरताय, पण उद्या तुम्ही वृक्ष व्हाल, ते दगड तर तेवढेच आहेत. या प्रॉब्लेम वाढणाऱ्या नाहीये, समस्या वाढणार नाहीये, त्या तेवढ्याच राहतात. तुम्ही मोठे होऊन जाल आणि तुम्ही इतके मोठे व्हाल की तुम्हाला त्या सगळ्या गौण वाटतील. आज तुम्ही एका ग्लासाचं पाणी म्हणून एक चमचा काळी शाई तुम्हाला डिस्टर्ब करते. मी तुम्हाला गंगा नदीचं पाणी व्हायला सांगतोय. ते पाणी झाल्यानंतर ती काळी शाई कुठे गेली कळणार नाही.
सामूहिकतेत या, कलेक्टिव्हिटीत या. आणि ध्यान कराल ना तर तुम्ही लाखो लोकांशी जोडाल. दुसरं, तुम्ही ज्ञानेश्वरांच्या समाधीवर गेला असाल, तिथे दर्शन गेला असाल, तसे गेलं तर जा, पण दर्शन घेऊ नका. ऍक्च्युली ती दर्शन घ्यायची जागाच नाही. म्हणजे माझा अनुभव आहे, दर्शन घ्यायची जागा नाही, ती अनुभव करायची जागा आहे. तिथे ना सहस्त्रावर स्पंदन जाणवतात. फक्त तुम्ही सहस्त्रावर चित्त ठेवू शकलात तर. आणि याचीच अनुभूती उद्या मी तुम्हाला ध्यानाच करवणार आहे. आपण नाही जाणार त्या मंदिरात, पण इथेच तुम्हाला ती अनुभूती होईल. सहस्त्रावर तुम्हाला फील येईल. तर चित्ताने कसं जाऊ शकतो, कसं होऊ शकतं, कसं त्याचा अनुभव येईल ना. उद्या मेडिटेशन करू ना, उद्या ध्यान करू. त्याच्यामध्ये त्या समाधीचे व्हायब्रेशन आपण सहस्रार चक्रावर जाणवू. सहस्रार चक्रावर जाणवतात म्हणजे ते पूर्णत्वाचे व्हायब्रेशन्स आहे. कोणत्याही उद्देशाने, कोणत्याही इंटेन्शननी ते केलेलं नाहीये. ऑटोमॅटिकली जे अनुभव झालेले तो अनुभव तुम्हाला इथे येईल. मला असं वाटतं उद्या ते अनुभव घ्या, त्याच्यानंतर मंदिरात जा, तर तुम्हाला जाणवेल की ती दर्शन घ्यायची जागा नाहीये. दर्शन म्हणजे काही बाहेर आहे आणि काही आत आहे, हे वेगळं नाहीये. जे तिथे ते तुमच्यात आहे. देव तिथे ये, देव तुमच्यात ये, तुमच्यातला देव जागा होईल. आता असतं ना तसं एक दगड पडलेला असतो, मोठा धोंडा. तो दगड पडल्यानंतर आपल्याला तो दगड दिसतो की दगड पडलाय. मूर्तिकाराला दगड दिसतो का? मूर्तिकाराला त्याच्यात कृष्ण दिसतो. तो काय करतो? छेनी हातोडी घेऊन छिलून त्याच्यातनं कृष्ण प्रगट करतो. तो कृष्ण प्रगट करतो, त्याच्यातून त्याने काही फू करून त्यात कृष्ण टाकला का? नाही, कृष्ण टाकला नाही. कृष्ण त्याच्यातच होता. फक्त कृष्णाच्या व्यतिरिक्त जे काही होतं ते सगळे फालतू दगड त्यांनी छेनीने बाजूला केले. आणि बाजूला केल्यानंतर त्याच्यातनं कृष्ण प्रगट झाला. तसं तुमच्या सगळ्यांमध्ये देव आहे. तुमच्या सगळ्यांमध्ये परमात्मा आहे. फक्त तो त्याच्या व्यतिरिक्त खूप सारे वाईट लोक आहेत, वाईट घटना आहेत, वाईट विचार आहे, इतकं सारा कचरा भरलेला आहे तुमच्यामध्ये. तर शिबिर काय करेल, ध्यान काय करेल? जसं तो शिल्पकार आहे ना, शनीनी सगळा एक एक फालतू दगड बाजूला करतो. गुरुचंही तेच कार्य, जितकं फालतू आहे ते सगळं बाजूला करतो. आणि तुमच्यातला देव प्रगट होतो. मग देव शोधावा लागणार नाही. विचार करा, तुमचं चित्त किती वाचेल. तुम्ही देव शोधण्यामध्ये किती आपलं चित्त खर्च केलंय, ते सगळं तुम्हाला अनुभव आतमध्ये येईल. आणि खरं सांगतोय, देव प्राप्तीनंतर जगात प्राप्त करण्यासाठी काहीही राहत नाही, काहीच राहत नाही जगामध्ये. सगळं मिळालं अशी फील होते. ही स्थिती मी आज माझ्या जीवनात अनुभवतोय. आणि जी मी अनुभवतोय, माझी इच्छा प्रत्येक साधकाचा हाच अनुभव असायला हवा की सर्व काही जीवनात प्राप्त झालं, काहीही पाहायचं राहिलं नाही, काही नाही राहिलं, सगळं मिळालं. आता मी नेपाळला गेलो होतो ना, ते खूप मोठं शिवमंदिर आहे, खूप पहाडावर मोठी याची मूर्ती आहे. तिथे ध्यान करत बसलो होतो आणि ध्यान करता करता सहज माझ्या गुरूंशी कनेक्शन झालं. त्यांना म्हटलं, तुमची दिलेली सगळी तर कामं करून टाकली, आता देह सोडू का? आता मी झालं, खूप झालं काम आहे. ते म्हणे, नाही, आमची कामं झाली आहेत, पण काही कामं अशी उरली आहेत ज्याच्यात तुमच्या देहाची उपस्थिती आवश्यक आहे, म्हणून देह सोडायची परमिशन. तसं नाही, खरंच आता काहीही राहिलं नाही, एकदम तृप्त आहे. म्हणून मी मुलालाही म्हणतो, जसं आपली दिवाळीची पंथी असते की नाही, त्या पंथीमध्ये आपण तेल भरतो, वात लावतो. नंतर सकाळी पाहतो तर तेल सगळं संपलेलं असतं, तरी वात जवळच असतं. तसं मी मुलाला म्हणतो की माझं आयुष्य आता असं झालंय, जीवनामध्ये काहीही काम राहिलेलं नाही, काही इच्छा राहिलेली नाही, सगळं तृप्त, सगळं संपलंय. फक्त वातीमध्ये तेल आहे, तर प्रकाश देऊन राहिलंय. अमरीश म्हणतो की जर वातीत एवढंसं तेल राहिलंय तर मग शांतीने गप बसा ना घरी, कशाला फिरता जगभर.
म्हटलं वातीचा स्वभाव आहे ना, शेवटच्या थेंबापर्यंत ती प्रकाश देईल. तसं मी माझ्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत सगळ्या जगभर प्रकाश वाटेल, संस्कार वाटेल. तर ही स्थिती आपल्याला आपल्या जीवनात मिळावी ना. आता एक एकदम विषय मला आठवला. मी ना आता म्हाताऱ्यांना मरणं शिकवणार आहे. एक क्लास काढतोय. आता 100च म्हातारे सिलेक्ट करून त्यातनं ज्यांची चांगली आध्यात्मिक स्थिती आहे, तुम्ही पाहिलं असेल. काही काही म्हातारे 3-3 वर्ष बिछाण्यावर पडले असतात. काही काही म्हाताऱ्या 2-2 वर्ष त्या सासवा सुनांना सासू करून सोडतात. म्हणजे इतके दिवस पडल्या राहतील की ती सून बिचारी म्हातारी होऊन जाते किंवा मुलगा म्हातारा होऊन जातो. ते पडले बिछाण्यावर. कल्पना करा ना, की तुम्हाला 3-3 वर्ष बिछाण्यावर पडलेले, तुम्ही ठीक होणार नाहीये. असं जीवन तुम्हाला आवडेल का? नाही आवडणार ना. असं वाटेल याच्यापेक्षा देह सुटला तर बरं आहे. आणि प्रार्थना करतात, स्वामीजी देह सोडवा. अरे सोडवा काय, सोड तू. असं जर मरण नको असेल, पटकन मरायचं असेल, तर एक ध्यान शिकवणार आहे त्यांना. शरीर सोडून ध्यान. झालं ना एकदा. मी जयपूरला दिगंबर जैन मुनींचं शिबिर घेत होतो. त्या शिबिरामध्ये त्याच वेळा काहीतरी कानून पास झाला की संधारा अवैध आहे, कानूनी गैरकानूनी. काही पत्रकार आले त्यांचे विचारायला, तुमचं काय म्हणणं आहे? त्यांनी खूप रागाने गुस्सेने सांगितलं, हे रॉंग केलंय, चांगलं नव्हतं वगैरे. माझ्याही जवळ आले. त्यांना वाटलं ऐक म्हणून भ्रष्टाचारी. मला विचारलं. मी पक्षामध्ये बोललो नाही, विपक्षामध्ये बोललो नाही. मी फक्त म्हटलं त्यांच्या धर्मामध्ये नियम काढायच्या आधी त्यांना विश्वासात घ्यायला हवं. नंतर सगळे चालले गेले, ते पत्रकार चालले गेले. त्याच्यानंतर मी त्या जैन मुनींना म्हटलं, हिमालयामध्ये सुद्धा एक संसार आहे. हिमालयाच्या ध्यानमध्ये पण एक संसार आहे. त्यामुळे काय म्हटलं, शरीर सोडून ध्यान. शरीर सोडून ध्यान म्हणजे शरीर सुटून जाईल आणि तुम्ही ध्यानात जाल. आणि नंतर तुमची जेव्हा इच्छा होईल तेव्हा तुम्ही शरीरात याल. असं ध्यान आम्ही सामूहिकतेत करतो. हिमालयात पुष्कळ वेळा करतो. आणि मी जे 45 दिवसाचं अनुष्ठान करतो त्याच्यात इथेही करतो. आणि पुष्कळ वेळा ते होऊन जातं. करतो असं नाही, काही काही वेळा होऊन जातं. परिस्थिती अशी निर्माण होऊन जाते की होऊन जातं. ते कसं ते सांगतो. शिर्डीला एक मोठं 8 दिवसाचं शिबिर झालं. तिथे ना जंगली महाराजांचा खूप मोठा मठ आहे. त्या मठामध्ये 5,000 गुजरात आहे ना, त्यांनी राहायला, खायला, प्यायला सगळी व्यवस्था केली होती त्यांच्या आश्रमात. तर माझी चांगली त्यांच्याशी परिचय. तर मी त्यांना थँक्स दिला, त्यांना धन्यवाद दिला म्हणून त्यांच्या इथे गेलो होतो. तुम्ही आमच्या चांगल्या साधकांची चांगली व्यवस्था केली वगैरे. मी तसं भेटून त्यांची एक झोपडी आहे, एक कुटीर आहे. त्या कुटीर त्या दिवशी काय झालं, ते मेडिटेशन करत बसले होते. आणि त्यांच्या शिष्याने मलाही नेऊन त्यांच्या शेजारी बसवून दिलं. आणखी 2-4 शिष्य इथे बसून गेले. मला असं ध्यान करायची सवय नाही. एकदम आसपास खूप लोक बसलेले आहेत, मला ती सवय नाही. मला स्पेस हवी, मला जागा हवी. तर काय झालं, आपोआप माझं शरीर सुटून गेलं आणि मी चाललो गेलो वरती. आणि वरती जाऊन वरतून मला खाली दिसत होतं की मेडिटेशन संपलेलं आहे. नंतर त्यांची भांडणं चालू झाली, पण मला खालीच येता येत नव्हतं. नंतर त्या महाराजांनी दोन्ही पाय धरून मला हलवले, स्वामीजी उठा, संपलं ध्यान, बाहेर निघा. बाहेर आलो. हे मी सगळं तुम्हाला हे सांगून ठेवतोय. ही स्थिती तुम्हाला सुद्धा एखाद दिवशी मिळू शकते. एखाद दिवशी ध्यान करता करता तुम्हाला जाणवेल की तुम्ही वर चालला गेलाय आणि वरतून तुम्ही खाली शरीर पाहताय. तुमचं शरीर तुम्हाला दिसतंय. आणि हा जो फुग्गा लागलाय ना, तो बघ मागे फुग्गा, तो कसा बरोबर त्या बिल्डिंगवर आहे. तसं जिथे तुम्ही शरीर बसलेलं आहे, एक्झॅक्ट त्याच्यावरती तुम्ही असाल. आणि वरतून तुम्ही तुमच्या शरीराला पाहाल की अच्छा हे बसलेलं आहे का. तर मी त्या संधाराच्या बद्दल त्यांना सांगितलं. तर ते म्हणाले, आम्ही पण संधारा करतो. म्हणजे आम्ही जेव्हा म्हातारे होतो ना, तेव्हा आम्ही खाणं पिणं सोडून देतो, सगळं सोडून देतो आणि ऑटोमॅटिकली नंतर आम्ही प्राणत्याग करतो. मी म्हटलं तुमच्या आणि त्या हिमालयातल्या संसारामध्ये अंतर आहे.
अंतर हे आम्ही ध्यान करून 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 आत्म्याला इतकं स्ट्रॉंग करतो की जेव्हा आत्मा म्हणेल त्या दिवशी तो शरीर सोडून देईल आणि येणारच नाही शरीरात. झाली, संपलं सगळं. आणि तुम्ही काय करता, तुम्ही शरीराला इतकं वीक करता, इतकं वीक करता, इतकं वीक करता की तो बिचारा मजबूर होऊन जातो त्या आत्म्याला सोडायला. पण खात नाही, पीत नाही. हे दोन्ही अंतर आहे या दोन्ही संसारांमध्ये. ते म्हणाले, पण याची प्रॅक्टिस करता करता कधी गेलेवरती आलेच नाही तर? म्हटलं हा हे संभव नाही. म्हणजे ज्याला मृत्यूचं भय त्यांनी या भानगडीत पडू नये. आणि तर सांगायचं तर हाही एक प्रकार आहे ना. हे मी म्हाताऱ्यांना शिकवणार आहे की जेव्हा असं वाटेल ना की आपण ठीक असत नाही, सोडून द्यायचं शरीर. पण त्याच्यासाठी तुमची आध्यात्मिक स्थिती पाहिजे ना. तुमची आध्यात्मिक स्थिती असली तर तुम्ही ते शिकू शकता. म्हणून त्याच्यात मी सिलेक्शन करणार आहे. एक सॉलिड आध्यात्मिक स्थिती आले, चांगले म्हातारे नाही, तरुणी आली तरी काय शिकून घ्या ना. कोणतं मरतंय? मी तर केव्हापासून करतोय, आहे ना जिवंत. ही प्रॅक्टिस आहे. करता 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 होते. ही ध्यानाचा एक प्रकार आहे. जसं होतं ना, तुम्ही 4 मैत्रिणी किंवा 4 मित्र एकत्र झाले ते पिकनिक करतात, तसं तिथे आहे हिमालयात. सगळे एकत्र झाले, चलो चालते. सगळे एकदम साथ जातात आणि नंतर एक साथ खाली येतात. सामूहिक तेच करतात. तर ही शरीर सोडून ध्यान ही एक पद्धत आहे. माझी इच्छा आहे अशी 100 लोकांना शिकवावं, की ते कधी त्यांच्या आयुष्यामध्ये 2-2 वर्ष, 3-3 वर्ष बिछाण्यावर पडले नाही राहणार. आणि एक मनुष्य आजारी पडला ना, पूर्ण घरभर डिस्टर्ब होऊन जातं त्याने. पूर्ण फॅमिली डिस्टर्ब होऊन जाते. आणि दुसरं, तुम्ही तर एकदा मरता, घरवाले रोज मरत असतात. आज मेला का, उद्या मरेल का, आज मेलं का? नाही, खरं आहे. हे सगळं पाहिलंय घरात. म्हणून हे ध्यान शिकवणार आहे, की जेव्हा तुम्हाला असं वाटेल, त्यावेळेला तुम्ही त्या शरीराचा त्याग करू शकता, शरीर सोडू शकता. पण याच्यासाठी आध्यात्मिक स्थिती पाहिजे. जोपर्यंत आध्यात्मिक स्थिती नसेल ना, तोपर्यंत होणार नाही. ही स्थिती आणि हा अनुभव तुम्हालाच होईल. हे तुम्हाला नुसतं सांगून ठेवतोय, की असं सगळं एकदम होईल असं नाही. एखाद दिवशी अचानक कधीच. ही एक ध्यानाची अनुभूती आहे. की ध्यानामध्ये शरीर सुटून गेलं. एक लक्षात ठेवा, कधी ध्यानाची काहीची चांगली अनुभूती झाली ना, ती परत मिळावी अशी इच्छा करू नका. पण इच्छा केली पुन्हा तुम्ही शरीर लेवलवर आला. तुम्ही विचार करा ना, ज्या दिवशी अनुभूती झाली त्या दिवशी तुम्ही काहीच इच्छा केली नव्हती, काही अपेक्षा नव्हती, सहज घडलं. दुसरं दुसरं ध्यानात नाही. हे जे मोठमोठे लोक आविष्कार करतात की नाही, त्यांना विचारावं, तू केलं का हा आविष्कार? तो नाही, मी रोज त्याची प्रॅक्टिस करत एक दिवशी होऊन गेलं. ते जे होऊन गेलं ते वरच्यानी केलं, तुम्ही नाही. शरीर लेवलवर ही कार्य होतच नाही. म्हणून जे लोकांच्या हातून मोठमोठ्या गोष्टी घडतात ना, ते कधी म्हणणार नाही मी केलं. कारण त्यांना माहितीये त्या कधी घडत नाहीत. कोणी करू शकत नाही. सगळं घडतं, आपोआप घडतं. तर सांगायचं तात्पर्य, हे ध्यानामध्ये तुम्हाला एखाद्या वेळा ही अनुभूती येईल, की तुमचं शरीर सुटलंय आणि फुग्यासारखे तुम्ही वर बसलाय आणि वरून नुसतं टकमक टकमक पाहताय खाली. आणि नंतर हळूहळू एक सिल्वर लाईन असते, त्या लाईनीच्या आधारे हळू तुम्ही परत शरीरात येता. तर काही जैन मुनींनी मला इच्छा प्रकट केली, की स्वामी आपणही करू असं प्रयोग. एक लक्षात ठेवा, जेव्हा पुरुष या स्थितीत जातो ना, तेव्हा त्याला वाटतं मी मरून जाईन. मरत नाही, मरतो अहंकार. आणि बाईला जर अनुभूती झाली, बाईला वाटतं मी एवढी पवित्र नाही, मी इतकी शुद्ध नाही की या स्थितीत जाऊ शकते. असे काही भाव आले तरी त्या भावांवर कंट्रोल ठेवा. काही नाही, आपोआप होतं ते. कोणी मरत नाही आणि कोणी काही शुद्ध अशुद्धचं काहीच नाही. माझ्या हिशोबाने परमात्मा समान आहे. परमात्मा एकसारखा आहे. आता असं गंगा नदीचं पाणी आहे. गंगा नदीचं पाणी जितकं शुद्ध आहे, जितकं पवित्र आहे, तितकंच तुम्ही बाटलीत आणलं तरी शुद्ध आहे, पवित्र आहे. त्याची गुणवत्ता कमी झाली का बाटलीत? नाही. तुम्ही लोट्यात आणलं, कमी होईल का? नाही. तर पुरुष म्हणजे लोटा आणि बाई म्हणजे बाटली.
म्हणजे नुसता आकाराचं अंतर आहे. गंगा नदीचं पाणी एक आहे, समान आहे. जे गंगा नदीचं आहे तेच आहे. तसं परमात्मा बाईमध्ये असो तरी तेवढाच पवित्र आहे, पुरुषामध्ये असो तेवढाही तेवढाच पवित्र आहे. त्याच्या शुद्धतेमध्ये, त्याच्या पवित्रेमध्ये काहीही अंतर नाही. जो काही भेद आहे तो बाटली आणि तांब्याचा, आकाराचा. आकाराकडे लक्ष नका देऊ. तुम्ही आतल्या आत्म्याकडे लक्ष द्या. असं जर द्याल तरच आध्यात्मिक प्रगती होऊ शकते, नाहीतर नाही. तर सांगायचं तात्पर्य, जी काही आत्मअनुभूती झालेली आहे, त्या आत्मअनुभूतीवर सगळं चित्त ठेवा, सगळी एकाग्रता ठेवा, सगळी प्रगती, सगळं प्रोग्रेस त्याच्यातनंच तुमचं होणार आहे. फक्त तुम्ही त्याला किती महत्व देता, किती जाणीव ठेवता त्याच्यावर आहे. आता आपण ध्यान करू. ऍक्च्युली जे बोलताय ना ते पूर्ण भावाने जितकं बोलाल तितका चांगला रिझल्ट, तितका चांगला परिणाम तुम्हाला प्राप्त होईल. जेव्हा आपण म्हणतो ना मी एक पवित्र आत्मा आहे, तेव्हा फील करा ना, मी खरंच पवित्र आत्मा आहे. मी वेगवेगळ्या जातीमध्ये, वेगळ्या धर्मामध्ये, वेगवेगळ्या देशामध्ये जन्म घेतला तरी पवित्रता माझी बनलेली आहे. आणि जेव्हा तुम्ही म्हणता ना मी एक शुद्ध आत्मा आहे, तेव्हा विसरून जा तुम्ही कोणत्या जातीचे, कोणत्या धर्माचे, कोणत्या देशाचे. सगळं सोडून तुम्ही फक्त शुद्ध आत्मा. शुद्ध आत्मा म्हणजे कोण? परमात्मा. तर तुम्ही तुमचं सगळं अस्तित्व विसरून जा आणि ते फील करा. जितकं चांगलं फील कराल तितके चांगले रिझल्ट येतील. आणि दुसरं, जमिनीवर बसून ध्यान करा, खुर्चीवर नाही. ऍक्च्युली तुम्ही जितके जर जमिनीवर बसायच्या तुम्ही स्थितीतच नाहीये तर तुम्ही तुमचे नंगे पाय जमिनीला स्पर्श करा. देवानी आपल्याला जेव्हा निर्माण केलं ना तेव्हा आपल्याला एक सुरक्षा कवच दिलंय पृथ्वीचं. पृथ्वी आपली आई आहे. पृथ्वीच्या मांडीवर आपण बसू शकतो, पण किती बसतो? घरात चप्पल घालून फिरतो, ऑफिसमध्ये जोडे घालून फिरतो, तर जमिनीशी आपला संबंधच येत नाही. हिमालयाच्या पायथ्याशी काही आदिवासी जाती आहेत. तिथे कोणताच डॉक्टर नाही आणि कोणताच दवाखाना नाही. ते सगळे आदिवासी फक्त जमिनीला प्रार्थना करून आपले रोग ठीक करतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल. आणि कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये मी डॉक्टरांचं शिबिर घेतलं होतं. मी डॉक्टरांनाही ते शिकवलं कसं ते करतात आदिवासी. ते पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, ती तुमचं सगळं टेन्शन, सगळा तणाव, सगळे रोग, सगळ्या बिमाऱ्या सगळं खेचून घेते. म्हणून तुम्हाला कोणताही रोग असो, तुम्ही पृथ्वीला प्रार्थना करा ना, ती तुम्हाला बॅलन्स करेल, ती तुम्हाला संतुलित करेल. जैन मुनी सुद्धा तेही औषध घेत नाही, म्हणून त्यांनाही ती पद्धत शिकवली की जमिनीशी जोडा, जमिनीला प्रार्थना करा, जमिनीबरोबर ध्यान करा. ती तुम्हाला बॅलन्स करते, ती तुम्हाला चांगली करते. तर जर खाली बसता आलं तर अवश्य बसा, नाही बसता आलं तर आपले नंगे पाय जमिनीला स्पर्श करा. आता आपण ध्यान करू. आपला जो उजवा हाताचा तळवा आहे ना, आपल्या डोक्यावर ठेव, टाळू भागावर.